ओके, आवाज येतोय माझा प्रॉपरली? यस यस यस. वेलकम वेलकम सर्वांचं. नमस्कार मित्रांनो, फ्री ए आय बिझनेस ऑटोमेशन वर्कशॉप मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. नावाप्रमाणेच आज आपण शिकणार आहोत की आपल्या बिझनेसला ऑटोमेट कसं करायचं. ठीक आहे. बिफोर गो हेड, हा वर्कशॉप तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून अटेंड करताय? जस्ट तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव टाईप करा. कुठून अटेंड करताय? चॅटिंग मध्ये ऍक्टिव्ह राहायचंय. ज्यावेळेस मी काहीतरी चॅटिंग मध्ये चॅट करायला सांगेन ना, त्यावेळेस तुम्हाला तिकडे ऍक्टिव्ह राहायचंय, कारण टू वे कम्युनिकेशन इज बेस्ट कम्युनिकेशन. बरोबर? ओके. कल्याण सर नाशिक, धनश्रीताई नाशिक, ओके. रेश्माताई गोवा, भावेश सर पालघर, ओके ओके. बाकी 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 कुठून तुम्ही अटेंड करताय? बुलढाणा, मुकेश सर, ओके. पौर्णिमाताई पुणे. बाकी बाकी क्विक क्विक क्विक, शहराचं नाव टाईप करायचंय. मी सातारा डिस्ट्रिक्ट फलटण. सातारा डिस्ट्रिक्ट फलटण. ठीक आहे. चलो सुरुवात करूयात. बिफोर गो हेड, आणखीन एक प्रश्न. तुम्ही कोणता व्यवसाय करताय ते सुद्धा जस्ट वन वर्ड मध्ये तुमचा व्यवसाय इकडे टाईप करा, म्हणजे मला सुद्धा आजच्या वर्कशॉप मध्ये तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड काही उदाहरणं घेता येतील. कोणता व्यवसाय करताय? डिजिटल मार्केटिंग, ओके. सोलर एनर्जी, ओके. कल्याण सर सोलर एनर्जी, ओके. बाकी बाकी क्विक क्विक. चला लगेच सुरुवात करूयात. सोलर सोलर, ओके. बाकी चलो पुढे जाऊया. आता चला मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो आणि आपण सुरुवात करूयात. ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस विथ वन टूल. एका टूलच्या माध्यमातून आपण पूर्ण बिझनेसला कशा प्रकारे ऑटोमेट करू शकतो, आज त्याचा आपण डेमो सुद्धा पाहणार आहोत, स्ट्रॅटेजी सुद्धा पाहणार आहोत, आणि कशा प्रकारे आपण आपल्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाऊ शकतो हे सुद्धा पाहणार आहे. आणि इकडे मी फक्त थेअरी सांगणार नाही, तुम्हाला काही प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा दाखवणार आहेत, ज्या ऍक्च्युअल माझ्या बिझनेसमध्ये वर्क करतात, माझ्या क्लायंटच्या बिझनेसमध्ये वर्क करतात. त्याच थेअरी, त्याच सिस्टीम मी तुम्हाला इकडे दाखवणार आहेत, ज्यामध्ये मल्टिपल टूल वापरायची गरज नाही. मल्टिपल जे टूल होते त्यांना आपल्याला आज गुड बाय म्हणायचंय, आणि एक टूल वापरून पूर्ण बिझनेसला कशा प्रकारे ऑटोमेट करायचं, वर्षाचे 2 लाख 2.5 लाख कशा प्रकारे सेव्ह करायचे मल्टिपल टूल साठी वापरणार होते, त्याचं सुद्धा नॉलेज आज आपण घेणार आहोत. सो आजचा वर्कशॉप कोणासाठी? तुम्ही जर कोचेस, ट्रेनर, कन्सल्टंट, कोर्स क्रिएटर, बिझनेस ओनर असाल तर हा वर्कशॉप तुमच्यासाठी. तुम्ही जर सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तरी हा वर्कशॉप तुमच्यासाठी. तुमचा ऑफलाईन बिझनेस असेल, प्रोडक्ट बेस असू द्या, सर्व्हिस बेस असू द्या, त्या सर्व बिझनेससाठी आजचा हा वर्कशॉप तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. कारण सर्वांचं एकच ध्येय आहे, 2026ला आपल्या बिझनेसचा ग्रोथ नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय. हे ध्येय आपल्याला अचीव करायचे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, ऑटोमेशनच्या माध्यमातून, आणि जे काही नॉलेज आहे ते नॉलेज इम्प्लिमेंट करून आपल्याला हे ध्येय अचीव करायचे. सो आजचा हा वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी. ठीक आहे. आजच्या वर्कशॉपमध्ये महत्वाचे 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. जसं की तुम्ही आता झूमचं रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तिकडे काही क्वेश्चन्स होते, त्या क्वेश्चन्सला आन्सर दिली. सर्वात मोठा प्रॉब्लेम, लीड येत नाही, कस्टमरला आणता येत नाही. कस्टमर येत नाही आपल्या बिझनेस पर्यंत, सर्व्हिसेस पर्यंत कसं आणायचं याचं नॉलेज तुम्हाला इकडे मिळेल. आणि आणलेल्या कस्टमरला प्रॉपरली मॅनेज कसं करायचं, सीआरएम ची सिस्टीम काय असते, ऑटोमेशनची सिस्टीम काय असते, ज्याने आपल्या बिहाफ आपला बिझनेस चालू शकतो, ही सिस्टीम आपण डेमो सहित पाहणार आहोत. ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस, जस्ट एका टूलच्या माध्यमातून कशा प्रकारे हे सर्व बिझनेस मध्ये ऑटोमेशन आणायचं याचं सुद्धा नॉलेज आज आपण घेणार आहोत, ज्याद्वारे एक ऑटोमेशनचं टूल सेव्ह मोर दॅन 2 लाख पर इयर ऑन एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर. जे मल्टिपल तुम्ही एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर वापरताय, ईमेल मार्केटिंगसाठी, व्हॉट्सअप मार्केटिंगसाठी, ब्रँडिंगसाठी, परत वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी, जी काही वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरताय, ते वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरायची गरज इथून पुढे राहणार नाही. ठीक आहे. अँड बिल्ड अ बिझनेस दॅट अर्न इवन व्हायल यू स्लीप. ऐकायला किती भारी वाटतंय की आपल्या बिहाफ आपला बिझनेस चालला पाहिजे जरी आपण झोपलेला असेल ना तरी सुद्धा. 24/7 बिझनेसला रन करण्याची आत्तापासून सुरुवात करायला लागणार आहे, कारण इन फ्युचर मध्ये आपल्या बिहाफ आपल्यासाठी एआय सिस्टीम टेक्नॉलॉजी काम करणार आहे. जस्ट आपल्याला त्याच्याकडून काम करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. सो आज आपण ते पाहणार की कशा प्रकारे आपल्या बिहाफ आपला बिझनेस चालू शकतो. अँड
एंड ऑफ दिस वर्कशॉप यू हॅव प्लॅन टू बिल्ड फुल्ली ऑटोमेटेड सिस्टीम फॉर युअर बिझनेस. तुमच्या बिझनेसमध्ये एक मी रोड मॅप तुम्हाला देणार आहे. आजच्या वर्कशॉपच्या शेवटी जे शेवटपर्यंत राहतील त्यांच्या हातामध्ये एक रोड मॅप असेल की आपला बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती टेक्नॉलॉजीचा यूज करून, टूलचा यूज करून, स्ट्रॅटेजीचा यूज करून, प्रूव्हन सिस्टीमचा यूज करून आपण बिझनेसला 10x कसं घेऊन जाऊ शकतो हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. म्हणजे फक्त इकडे थिअरी सांगितली जाणार नाही, तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सुद्धा सांगितल्या जातील, काही प्रॅक्टिकल सुद्धा दाखवलं जाईल आणि इव्हन तुम्हाला रोड मॅप सुद्धा दिला जाईल की कशा प्रकारे बिझनेसला 10x ग्रोथ करायची. सो एक्साइटेड आहात? जस्ट कमेंटमध्ये ई टाईप करा एक्साइटेड असाल तर. एक्साइटेड आहात? जस्ट कमेंटमध्ये ई टाईप करा एक्साइटेड 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 एक्साइटेड. ग्रेट ग्रेट ग्रेट. रेश्माताई ओके. बाकी बाकी धनश्रीताई ग्रेट ग्रेट ग्रेट. सर्वजण एक्साइटेड. नाव पुढे जाऊया. पुढे जाण्याच्या पूर्वी व्हाय शुड यू लिसन टू मी, तुम्ही मला का ऐकलं पाहिजे, माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. नमस्कार मित्रांनो, मी धनाजी पवार, डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कोच, डिजिटल नॉलेज फॉर 10x ग्रोथ या प्लॅटफॉर्मचा संस्थापक, ऑटोमेशन ओएस या प्लॅटफॉर्मचा ओनर आणि एक ध्येय घेऊन चाललेलो आहे की जास्तीत जास्त बिझनेस ओनरला डिजिटल मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन याचं नॉलेज देऊन त्यांना त्यांचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी हेल्प करणं किंवा त्यांचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाणं हे एक एम आहे, हे एक ध्येय आहे. या ध्येयासाठी काम करतोय. नाव हे करत असताना मी भरपूर सारे जे बिझनेस ओनर आहेत त्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केली, ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम माझ्या समोर आले की फक्त स्ट्रॅटर्जी देऊन, फक्त ज्ञान देऊन काहीच होणार नाही. जी स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला एक प्रूव्हन सिस्टीम सुद्धा देणं तितकंच महत्वाचं असतं. हे माझ्या आणि माझ्या टीमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही एक सिस्टीम बनवली, जी सिस्टीम मी आज तुम्हाला इकडे डिकोड करणार आहे, प्लस जी सिस्टीम आपल्याला आपल्या बिहाफ आपल्यासाठी काम करणार आहे. वी बिल्ड अ सिस्टीम दॅट हेल्प्स ऑटोमेट एंटायर बिझनेस विथ जस्ट वन टूल. एका टूलच्या माध्यमातून हे आपण कसं करू शकतो सर्व काही पाहणार आहोत. सो हे करत असताना आतापर्यंत आपल्या पेड कम्युनिटीमध्ये 1500 पेड मेंबर आहेत, ज्याच्यामध्ये आपण 14+ डिफरंट प्रोग्राम रन करतो. ज्याच्यातले काही प्रोग्राम रेकॉर्डेड असतात, काही प्रोग्राम लाईव्ह असतात, जे आता तुम्ही लाईव्ह प्रोग्राम अटेंड करताय. 10,000+ पीपल लर्न फ्रॉम डिजिटल नॉलेज फॉर 10x ग्रोथ हब. हे जे एम घेतलेले की फ्री मध्ये जास्तीत जास्त नॉलेज आपल्या कम्युनिटीमध्ये प्रोव्हाइड करणं, जास्तीत जास्त लोकांना याचं नॉलेज देणं. तर आज जसा तुम्ही माझा फ्री वर्कशॉप अटेंड करताय, असेच मी 10,000 लोकांपर्यंत माझा हा फ्री वर्कशॉप पोहोचवलेला आहे. ठीक आहे ना. हे करत असताना मी आयटी क्षेत्रामध्ये जॉब करत होतो. 15 वर्ष जॉब केला, त्यानंतर रिझाईन केलं आणि पूर्ण वेळ बिझनेसला देण्याचा निर्धार केला. ज्या काही मी सुद्धा शिकण्यासाठी वेळ देत असतो. आय हॅव लर्न प्रूव्हन बिझनेस स्ट्रॅटर्जीज फ्रॉम इंडियाज टॉप बिझनेस एक्सपर्ट. जे इंडियामध्ये टॉप बिझनेस एक्सपर्ट आहेत, ज्यांच्याकडून प्रूव्हन स्ट्रॅटर्जी शिकलो, 1-to-1 मध्ये शिकलो, त्या मी माझ्या बिझनेसमध्ये तरी इम्प्लिमेंट केल्या, त्या माझ्या क्लायंटच्या बिझनेसमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट केले. त्याचे रिझल्ट मला तिकडे दिसायला लागले. ठीक आहे. म्हणजे शिकणं हे कधीच थांबवायचं नसतं, याचं एक हे उत्तम उदाहरण आहे. मी सुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत असतो, इम्प्लिमेंट करत असतो आणि माझ्या क्लायंटला सुद्धा शिकवत असतो. आता हे करत असताना एक लक्षात आलं की मार्केटमध्ये काय गोंधळ चाललेला आहे. जर तुम्ही आता या इमेजकडे जर पाहिला तर मार्केटमध्ये काय किओस आहे की कोणताच कंट्रोल आपल्या हातामध्ये नाही. जर तुम्ही याच्याशी रिलेट करत असाल तर जस्ट कमेंटमध्ये यस टाईप करायचं. काय होतंय की मार्केटमध्ये ना भरपूर सारे टूल्स अवेलेबल आहे. सीआरएमचं वेगळं टूल आहे, व्हॉट्सअपचं वेगळं टूल आहे, ईमेल मार्केटिंगचं वेगळं टूल आहे, टीमला कनेक्ट करण्यासाठी वेगळं टूल, वेगवेगळे टूल भरपूर सारे मार्केटमध्ये. त्यामुळे ऍज अ बिझनेस ओनर आपल्या डोक्यामध्ये एक कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे, एक गोंधळ निर्माण झालेला आहे की याच्यातलं वापरायचं कोणतं आणि सुरुवात कुठून करायची. त्यात भरीत भर म्हणजे काय की एआयचे भरपूर सारे रील्स आपण पाहतोय. प्रत्येक रील मध्ये तुम्हाला टूल रिकमेंड केलं जातं. त्यामुळे काय होतंय, भरपूर सारे टूल्स फक्त आपल्या समोर येतात, पण कामाची चीज कोणती आहे, कोणतं वापरायचं, कुठून सुरुवात करायची, यामुळे आपलं गोंधळ तयार झाला. त्यामुळे मॅन्युअल वर्क असेल, त्यामुळे स्ट्रेस झालेला. जो काही फाउंडर आहे आपला बिझनेसचा ओनर, तो ट्रेसमध्ये गेलेला. त्यामुळे काय झालं की बिझनेस पूर्णपणे स्टक झालेला आहे. एक ना धड हजारो आपण टूल घेतोय, बट त्यामुळे काय होतंय, जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती होत नाही. त्यामुळे एक झालेलं आहे ना की सर लास्ट इयरला किती रेव्हेन्यू होता. मी आता माझ्या क्लायंटला विचारतो, काही जण उत्तर देतात सर लास्ट इयरला 5 लाख रेव्हेन्यू होता, 10 लाख रेव्हेन्यू होता. त्याच्या अगोदरच्या इयरला किती होता, 5 लाख, 10 लाख. का तुम्हाला 5-10च्या पुढे काय जायचंच नाही का?
ते आपण काय झालो स्टक झालो, त्या लेवलवरती एक स्टक झालेलो, म्हणजे सेफ झोन मध्ये गेलेलो. तुम्ही सुद्धा हे रिलेट करत असाल की मागील वर्षी जो रिव्हेन्यू होता तोच या वर्षी, पुढील वर्षी काही याच्याच आसपास असू, याच्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला मॅन्युअल वर्क टाळावे लागतील, कारण ती काळाची गरज आहे. तुम्ही नाही केलं तुमचा कॉम्पिटिटर करून पुढे जाणार आहे. मग याला सोल्युशन काय? तर याला सोल्युशन आपण देतोय ऑटोमेशन ओएस ची एक प्रूव्हन सिस्टीम. ज्या प्रूव्हन सिस्टीम मध्ये तुम्हाला मल्टिपल टूल घ्यायची गरज नाही, एका टूल मध्ये तुम्ही सर्व काही बिझनेसला ऑटोमेट करू शकता, ज्याच्यामध्ये वर्कफ्लो लावू शकता, ऑटोमेट लीड जनरेशन, स्मार्ट इंटिग्रेशन, डेटा कंट्रोल, सेंट्रलाइज एक सिस्टीम नर्चर करू शकतो आणि नेक्स्ट लेवलला आपला बिझनेस सुद्धा घेऊन जाऊ शकतो. हे करत असताना त्याचे बेनिफिट काय होणार? तुमचा वेळ वाचणार आहे, कन्व्हर्जन इन्क्रीज होणार आहे, स्केल फास्टर करू शकणार आहे, बेटर डिसिजन मेकिंग तुम्ही तिकडे करू शकता, कारण तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये काय चाललंय ना हे समजणार आहे. कारण आजपर्यंत आपण काय केलं, आजपर्यंत आपण बिझनेस रन करतोय, पण आजच्या डेटला माझा एक जर कस्टमर आता कोणत्या स्टेजला आहे ती मला सांगता येत नाही. माझे ऑफर क्रिएट झाल्यानंतर हाय तिकीट मध्ये किती कस्टमर आहेत अजून सांगता येत नाही. कोल्ड लीड किती आहे, वॉर्म लीड किती आहे, हॉट लीड किती आहे अजून आपल्याला सांगता येत नाही. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, किंवा त्याच्या बेसवरती आपला पुढल्या महिन्यातला रिव्हेन्यू ठरणार आहे. आज आजच्या महिन्यातला हा रिव्हेन्यू आहे, तर नेक्स्ट महिन्यामध्ये रिव्हेन्यू काढण्यासाठी आपल्याला कुठेतरी आकड्यांवरती खेळावं लागणार आहे. जो कोणी आकड्यावरती खेळत नाही ना, तो बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाऊ शकत नाही. की या महिन्यामध्ये हा रेव्हेन्यू होता, प्रॉब्लेम कुठे आला हे जर आपल्याला फाइंड आउट करता आलं तरच आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो, बरोबर ना? तर मी तुम्हाला प्रूव्हन सिस्टीम सांगणार आहे, जी तुम्ही आता समोर पाहताय. ऑटोमेशन ओएसची प्रूव्हन सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये सर्व काही एका ठिकाणी आपल्याला मॅनेज करता येतं. आता ही सिस्टीम मी तुम्हाला थोड्या वेळात डिकोड करेल, स्टेप बाय स्टेप सर्व काही पाहूया. मी आता परत प्रेझेंटेशन केलं होतं, कारण का करणं गरजेचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा प्रेझेंटेशनकडे येतो. ओके, चलो ना. मी माझ्या व्यवसायाची सुरुवात डिजिटल प्रोडक्ट सेल करून केली. त्यानंतर कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आलो. कोचिंग करत असताना डिजिटल मार्केटिंग, एआय टेक्नॉलॉजी, वेबसाईट डेव्हलपमेंट, ऑटोमेशन याने सुरुवात केली. त्यानंतर भरपूर साऱ्या लोकांना मेंटरशिप प्रोव्हाइड केली, त्यांच्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्यासाठी हेल्प केली. नाव मी आणि माझी टीम सज्ज आहोत डन फॉर यू, डन विथ यू ही सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करण्यासाठी, अँड विथ 100% ऑटोमेशन. सर्व काही ऑटोमेशन वरती करू शकतो, कारण आपल्याकडे त्या लेवलची टॉप लेवलची प्रूव्हन सिस्टीम आहे. ठीक आहे. आता राईट नाव वी हॅव 7+ डिफरंट रेव्हेन्यू सोर्स विथ 100% ऑटोमेशन. जरी मी हा आजचा वर्कशॉप तुमच्या समोर लाईव्ह घेत असेल तरी माझी कामं थांबलेली नाहीत. माझ्यासाठी बॅक एंडला डिजिटल मार्केटिंग ऑटोमेशन सिस्टीम माझ्यासाठी काम करते. माझा कस्टमर माझ्या लँडिंग पेजवरती जातोय, त्याला नर्चर होतोय, तिकडे ऑटोमेशन थ्रू त्याला व्हॉट्सअप मेसेजिंग होतंय, ईमेल मार्केटिंग होतंय, इव्हन कॉल सिस्टीम सुद्धा तुम्ही पाहिले असेल. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुम्हाला लगेच व्हॉट्सअपचा एक मेसेज आला, ईमेलचा एक मेसेज आला, आणि लगेच कॉल सुद्धा आला की रजिस्ट्रेशन केल्याबद्दल धन्यवाद, बरोबर ना? तर ही सिस्टीम आपण बिल्ड केली, जे आपल्या बिहाफ आपल्यासाठी काम करते. मला तिकडे मॅन्युअली काम करण्याची गरज नाही, आणि ही सिस्टीम मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे कशा प्रकारे आपल्या बिझनेसमध्ये आपण हे करू शकतो. नाव माझ्याबद्दल भरपूर सारी माहिती सांगितली. नाव लेट्स टॉक अबाउट यू. आता मी तुमच्याबद्दल बोलणार आहे. इकडे तुम्हाला मी 2 ते 3 क्वेश्चन्स विचारेल. त्या क्वेश्चन्सला प्रामाणिकपणे आन्सर द्यायचंय, चॅटिंग मध्ये क्विक मध्ये आन्सर द्यायचंय. ठीक आहे. पहिला क्वेश्चन, हाऊ मेनी वेज टू जनरेट लीड? किती प्रकार आहेत लीड जनरेट करण्याचे, ज्याने आपण जास्तीत जास्त कस्टमर आपल्या बिझनेस पर्यंत आणू शकतो? कोणकोणते मार्ग आहेत? चला चॅटिंग मध्ये ऍक्टिव्ह राहा, सांगा चॅटिंग मध्ये, सांगा किती मार्गाने आपण कस्टमरला आणू शकतो आपल्या बिझनेस मध्ये. क्विक क्विक. फेसबुक मार्केटिंग, ओके. सोशल मीडियाने आणू शकतो, ओके. सोशल मीडियाचा प्रॉपर वापर करून आणू शकतो, फ्री मध्ये सुद्धा आणू शकतो, बरोबर. सोशल मीडियाचे जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती पोस्ट टाकून तिकडून आपण कस्टमरला आणू शकतो. फेसबुक वरती ऍड लावून आणू शकतो, बरोबर. गुगल ऍड लावून आणू शकतो. इंडिया मार्ट, जस्ट डायल, इन्स्टा, लिंक्डइन, पेपर ऍडव्हर्टाइज, एक्झिबिशन अँड रेफरल. कल्याण सर
ग्रेट ग्रेट, जबरदस्त. वेगवेगळे मार्ग आहेत, त्याने आपण कस्टमरला आणू शकतो. ऑफलाईन पद्धती सुद्धा वापरू शकतो. होर्डिंग असेल, पेपर ऍडव्हर्टायझिंग असेल, एक्झिबिशन करून किंवा रेफरल थ्रू, माउथ टू माउथ पब्लिसिटीने सुद्धा आपण कस्टमरला आणू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहित आहे की कस्टमरला आणायचं कसं. मग प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? सर्वात मोठा प्रॉब्लेम ऑफलाईन इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठे प्रॉब्लेम हे आहेत. लीड तर येते, लीड डू नॉट कन्वर्ट इन टू पेड कस्टमर. सर, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ना खचाखच कस्टमर भरलेले आहेत, पण ते कन्वर्टच होत नाहीत. लीड भरलेले आहेत पण ते कन्वर्ट होत नाही. होतंय तुमच्या बाबतीत असं होत असेल तर यस टाईप करा. पुअर क्वालिटीची लीड आहे जी काही कन्वर्ट होण्याच्या मार्गावरती दिसत नाहीये. होतंय तुमच्या बाबतीत असं? लीड आर नॉट शोईंग इंटरेस्ट इन युअर ऑफर. जी काही लीड येते ना ती इंटरेस्टच दाखवत नाही तुमच्या ऑफर मध्ये किंवा तुमच्या सर्व्हिसेस मध्ये. होते तुमच्या बाबतीत असं? होत असेल तर जस्ट कमेंट मध्ये यस टाईप करा. होत आहे? यस यस यस, होत आहे ना? आणि जर तुमच्यापैकी जे ट्रेनर आहेत, कोचेस आहेत, आपल्या सर्वांचा एक प्रॉब्लेम आहे. व्हॉट्सअप ग्रुप ना खचाखच भरले, 2,000 3,000 लीड आहे तिकडे. बट ज्यावेळेस वर्कशॉप वेबिनार म्हणजे अरेंज करतो ना त्यावेळेस शो ऑफच येत नाही. लीड्स हॅव नॉट अटेंड युअर वेबिनार वर्कशॉप, ते अटेंडच करत नाही. होतंय तुमच्या बाबतीत असं? होत असेल तर येस टाईप करा. लीड्स आर नॉट इंटरेस्टेड इन परचेसिंग युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस परचेस करण्यामध्ये लीडला काडी मात्रही इंटरेस्ट नाही. होते तुमच्या बाबतीत असं? होत असेल तर येस टाईप करा. यस यस यस. नाव आपल्याला सर्वात महत्वाचं एक काम करायचं, नवीन लीड आणण्याच्या अगोदर ना हे प्रॉब्लेमला सोल्युशन काढावं लागेल. हे प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं तर आपण आरामात चांगल्या कस्टमरला नर्चर करू शकतो आणि पेड कस्टमर मध्ये त्याला घेऊन जाऊ शकतो. त्याचा फॉर्म्युला सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. ठीक आहे नाव, हे करण्यासाठी ना आपल्याला सिस्टीम लागेल, प्रोसेस लागेल. पण काय होतंय, आपण एक सर्वात मोठी एक चुकी करतोय. काय चुकी करतोय की आपण कोल्ड लीडला आपलं प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करतोय. आता तुमच्या मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण झाला असेल की कोल्ड लीड मग कोणाला म्हणायचं? जी कोल्ड लीड ज्यांना तुमच्याबद्दल, तुमच्या सर्व्हिसेस बद्दल, तुमच्या प्रोडक्ट बद्दल काडी मात्रही माहित नाही, त्याला कोल्ड लीड म्हणायचं. त्यांनी तुम्हाला कधीही पाहिलं नाही, तुमच्या प्रोडक्टला कधी पाहिलं नाही, तुमच्याबरोबर कधी बोललेले नाहीत. ऑफलाईन असू द्या, ऑनलाईन असू द्या, कधी तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स त्यांनी पाहिलेला नाही. त्यांना आपण कोल्ड लीड म्हणूया. नाव एक उदाहरण देऊन सांगतो. उदाहरण आहे अमेझॉनचं, फ्लिपकार्टचं. अमेझॉन वरती ना एक सेल लागलेला आहे, जिकडे 70,000 किमतीला एक आयफोन मिळतोय. आयफोन एक 70,000 किमतीला मिळतोय. तोच आयफोन, तोच ब्रँड, सर्व काही सेम फीचर XYZ या वेबसाईट वरती फक्त आणि फक्त 50,000ला मिळतोय. याला आपण एक नंबर म्हणूया, याला आपण 2 नंबर म्हणूया. तुम्ही कुठून बाय कराल? फ्लिपकार्ट, अमेझॉन का XYZ वरून बाय कराल? क्विक मध्ये मला आन्सर द्या चॅटिंग मध्ये. कुठून बाय कराल? अमेझॉन का XYZ? 1 or 2, कुठून बाय कराल? कुठून बाय कराल? जस्ट कमेंट मध्ये मला आन्सर द्या. कुठून बाय कराल? अमेझॉन 2. काही जणांचं मिक्स आन्सर येतात. काही जण 1 म्हणतात, काही जण 2 म्हणतात. आता ज्यांचं आन्सर 2 आहे ना, तुमच्यासाठी बॅड न्यूज. तर 50 दिवस झाले अजून घरापर्यंत आयफोन आला नाही. हा XYZ आहे ना, तो फ्रॉड निघाला. 50 दिवस झाले अजून घरापर्यंत फोन आलेला नाही, हा फ्रॉड निघाला. आता आन्सर काय असेल? आता आन्सर असेल 1. आता ज्यांनी 1 टाईप केलं होतं तुमच्यासाठी क्वेश्चन, 1च का टाईप केलं? 70,000 ही तर आता समोर दिसताना कॉस्ट जास्त दिसते. तुम्ही 1 का टाईप केलं? अमेझॉन, फ्लिपकार्टला फर्स्ट प्रेफरन्स का दिला? चॅटिंग मध्ये आन्सर येऊ द्या. 1 ज्यांनी ज्यांनी टाईप केले. सोनालीताई, कोण कोण आहेत 1 टाईप करणारे? रेश्माताई, ओंकार सर. का 1 टाईप का केलं तुम्ही? अमेझॉनच का? फेथ, ओके. ट्रस्ट, ट्रस्ट, बरोबर ना? कारण अमेझॉनने ट्रस्ट निर्माण केलेला आहे मार्केटमध्ये. आपल्या इतका ट्रस्ट आपला निर्माण झालेला आहे अमेझॉन वरती की अमेझॉन वरती जे प्रोडक्ट आहे ना ते माझ्या घरापर्यंत सेफ येणार आहे, हा ट्रस्ट आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हे काम करण्यासाठी अमेझॉनने एक सिंपल काम केलंय. बरेच मोठ्या कंपन्यांना सिंपल काम करतात, आपण क्लिष्टतेत पडतो. त्यांनी एकच काम केलंय. त्यांनी एक काम काय केलंय? जो दिखता है वही बिकता है या कन्सेप्ट वरती काम केलंय. आपल्याला काय करायचंय? याच्यावरतीच काम करावं लागणार. जो दिखताय वही बिकताय. जोपर्यंत तुम्ही तुमचं प्रोडक्ट
जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत दाखवणार नाही तोपर्यंत ते विकलं जाणार नाही, हे तितकंच मोठं सत्य आहे. पहा ना, आपण काय करतो, आपण टीव्ही चालू केले, टीव्हीवरती अमेझॉनची ऍडव्हर्टाईज चालली, बिग बिलियन सेल येणार आहे आता थोड्या दिवसात, ठीक आहे. त्यानंतर न्यूजपेपर ओपन केला, तिकडे कुठेतरी अमेझॉन दिसतंय आपल्याला, फ्लिपकार्ट दिसतंय. मोबाईल ओपन केला, मोबाईलवरती ऍडव्हर्टाईज येतात. त्यामुळे काय झालं, दररोज दररोज ते आपल्या समोर येते. जो दिखता है वही बिकता है या कन्सेप्टवरती अमेझॉन काम करते. आपल्याला आपल्या बिझनेस मधलं अमेझॉन बनायचंय. जोपर्यंत कस्टमरला तुम्ही तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस दाखवत नाही तोपर्यंत ट्रस्ट निर्माण होणार नाही. आणि काय होतंय, आपल्याकडे ना टॉप लेवलचं प्रोडक्ट आहे, टॉप लेवलची सर्व्हिस आहे, टॉप लेवलचं सर्व काही आहे, पण शेजाऱ्याला माहित नाही तुमच्याकडे काय आहे. ही आत्ता परिस्थिती आपल्याकडे. आपल्याला शेजाऱ्याला माहित नाही की तुमच्याकडे काय आहे. आणि जे आता ऑनलाईन प्रेझेन्स दाखवतील त्यांचंच पुढे जाऊन भविष्य आहे, कारण मार्केटमध्ये AI टेक्नॉलॉजी जबरदस्त येते. आपल्याला आता ऑनलाईन जाणं गरजेचं आहे, आता काळाची गरज आहे. गल्ल्यावर बसून कस्टमरची वाट बघण्याचे दिवस कायमचे गेलेले आहेत. की असं नाही की गल्ल्यावर बसलोय, आला तो कस्टमर आपला. नाही, आता कस्टमरच्या खिशात शिरायचंय, स्मार्टफोनचा स्मार्ट पद्धतीने वापर करायचा आपल्याला. ठीक आहे. सो हे आपल्याला करावं लागणार आहे. आता याच्यामध्ये ना, हे करण्यासाठी आपल्याला सिस्टीम आणि प्रोसेस लागेल. विदाउट सिस्टीम, विदाउट प्रोसेस आपण हे करू शकणार नाही. आणि त्याच्यासाठी कस्टमरला पहिल्यांदा नर्चर करावं लागेल. इफ यू वॉन्ट सेल युअर प्रोडक्ट, तर आपल्याला काय करावं लागेल, तर कस्टमरला पहिल्यांदा नर्चर करावं लागेल. जोपर्यंत कस्टमरला तुम्ही नर्चर करणार नाही, वॉर्मअप करणार नाही, तोपर्यंत कस्टमर कन्वर्ट होणार नाही. कस्टमरला तुमच्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल माहिती होणं गरजेचं आहे. हे आपल्याला करावं लागणार आहे. याच्यासाठी एक मी स्मार्ट नर्चरिंगचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा लीडचे 3 प्रकार बघूया, त्यानंतर स्मार्ट नर्चरिंगचा फॉर्म्युला सांगतो, ज्याने कोल्ड लीडला आपण हाय पेइंग कस्टमर पर्यंत घेऊन जाऊ शकतो. पहिला प्रकार काय, कोल्ड लीड. ज्यांना तुमच्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल काहीच माहित नसतं, काहीच माहित नसतं, त्यांना कोल्ड लीड म्हणायचं. वॉर्म लीड कुणाला म्हणायचं, ज्यांना तुमच्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल माहिती आहे, प्राइस सुद्धा माहिती आहे, फक्त ते थिंकिंग टू बाय, तुमच्याकडून परचेस करायचं का तुमच्या कॉम्पिटिटर कडून परचेस करायचं, या थिंकिंग मध्ये जे अडकलेत ना, त्यांना वॉर्म लीड म्हणायचं. हॉट लीड कुणाला म्हणायचं, हॉट लीडला सर्व माहित असतं, तुमचं प्रोडक्ट माहित असतं, तुमच्या प्रोडक्टच्या प्राइस माहित असतं, सगळ्या गोष्टी माहित असतात, पण ते स्पेशल ऑफरसाठी थांबलेले असतात. दिवाळी ऑफर, दसरा ऑफर, अशा ज्यावेळेस ऑफर निघतात ना, आणि आपण लकी पर्सन आहोत, 12 महिन्यामध्ये 12 सण आहेत, प्रत्येक सणाला एक ऑफर काढली तरी हॉट लीड इझिली कन्वर्ट होऊ शकते. समजलं. तर लीडचे 3 प्रकार आहेत, हॉट लीड, कोल्ड लीड, वॉर्म लीड, हॉट लीड. आपल्याला काय करायचं, आपल्याला सर्वात महत्वाचं एक काम करायचंय, कोल्ड लीडला वॉर्म लीड मध्ये कन्वर्ट करायचंय. एकदा वॉर्म लीड मध्ये आला तर त्याला हॉट लीड मध्ये आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. हेच कन्व्हर्जन आपल्याला करावं लागेल, तरच कोल्ड लीड हाय पेइंग मध्ये जाऊ शकते. याचं सिंपल एक उदाहरण सांगतो. आता कोल्ड लीडचं एक उदाहरण सांगतो. आपण दुपारी बसलेलो असतो आणि आपल्याला एक कॉल येतो. नमस्कार सर, मी या बँकेतून बोलते, तुम्हाला पर्सनल लोनची रिक्वायरमेंट आहे का? आपण काय करतो, हे 4-5 शब्द ऐकले की पहिल्यांदा फोन ठेवून देतो. का करतो असं? कारण ना जान ना पहचान, डायरेक्ट ऑफर पिचिंग चालू. ते जे बँकर आहेत ना, त्यांच्यासाठी आपण आहोत कोल्ड लीड. काहीच माहित नाही आपल्याबद्दल त्यांना, ते डायरेक्टली आपल्याला ऑफर पिच करतात. डायरेक्टली अशी ऑफर पिच केली गेली कोल्ड लीडला तर कन्वर्ट होत नाही, कोल्ड लीड डायरेक्टली फोन ठेवून देते. आपण काय करतोय, आपण त्याच पद्धतीने काम करतोय. नमस्कार सर, मी या कंपनीतून बोलतोय, आमचे हे प्रोडक्ट आहे, आमची ही सर्व्हिस. आहो, तो ऐकायच्या मनस्थितीतच नाही, कशाला तुम्ही त्याला कॉल केलाय? मग याला सोल्युशन काय? कोल्ड लीडला डायरेक्टली ऑफर तर पिच करायची नाही, डायरेक्टली आपलं प्रोडक्ट दाखवायचं नाही, आपली सर्व्हिस दाखवायची नाही. मग काय करायचं, तर त्याचं सोल्युशन पाहूया. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, कोल्ड लीडला वॉर्म लीड मध्ये कन्वर्ट करायचंय, तर जास्तीत जास्त नर्चर करावं लागेल. विदाउट नर्चरिंग आपण हे करू शकणार नाहीत, आणि हे करण्यासाठी आपल्याला प्रोसेस आणि सिस्टीम लागेल. ऍज अ ह्युमन बिंग आपल्याला लिमिटेशन्स आहेत. मी 10 तास 12 तास काम करू शकतो, दररोज नाही करू शकणार 12 तास किंवा 24 तास, बट सिस्टीम आपल्या बिहाफ करू शकते ना. तुम्हाला एक स्मार्ट फॉर्म्युला सांगतो, ज्या स्मार्ट फॉर्म्युलाचा वापर मी करतोय, माझे क्लायंट करतात, तर आम्हाला जबरदस्त रिझल्ट आहे. जस्ट याचा स्नॅपशॉट घेऊन ठेवा. काय फॉर्म्युला पहा, कोल्ड लीडला हॉट बायर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. पहिला फॉर्म्युला काय सांगतो, लीडला जास्तीत जास्त फॉलोअप लागतात. ह्युमन सायकोलॉजी, जास्तीत जास्त फॉलोअप लागतात. एकदा सांगितलेलं आपल्या लहान बाळाला ऐका येत नाही, आपल्याला 10 वेळा सांगावं लागतं. सेम फॉर्म्युला आपल्या कस्टमरच्या बाबतीत सुद्धा होते. एकदा जर तुम्ही वापर दिली ना, त्याच्या लक्षात बसत नाही. काय करायचंय, मग आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, सर आपण जर मल्टिपल
व्हॉट्सअप केले, मल्टिपल ईमेल केले, तर आपला कस्टमर आपल्याला बॅन करू शकतो किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप सोडून जाऊ शकतो. सोडून जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला इकडे फनलचा एक स्ट्रॅटेजी सांगतो. फनल काय असतो? आपण लहानपणी एक ऐकलं होतं, नरसाळ, बरोबर, मराठी भाषेत म्हणतात नरसाळ. त्याच्यामध्ये काय होतं की हजारो लीड आपल्या या फनल मध्ये येते, बट हे हजारो लीड आहे ना आपले कस्टमर नसतात. आपल्याला सेग्रिगेशनच करायचंय, चाळणीच लावायची. मग ही चाळणी आपला व्हॉट्सअप ग्रुप करू शकतो. ज्यावेळेस मी मल्टिपल फॉलोअपचे मेसेज माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो ना, त्यावेळेस जे फक्त ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, चव घेण्यासाठी आले होते ना, ते पहिल्यांदा लेफ्ट करतात. इथे क्वालिटी कस्टमर शेवटपर्यंत थांबतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. इकडे आपल्याला 1000 लीड आणली ना, तर आपल्या ग्रुपमध्ये जे शेवटी 100 लोक राहतात किंवा 200 लोक राहतात, ते आपली क्वालिटी लीड आहे. आपल्याला चाळणीच लावायची, जास्तीत जास्त फॉलोअप घ्यायचा आहे. आता इथे ह्युमन सायकोलॉजीचा एक विचार करायचा आहे. आपल्याला जास्तीत जास्त फॉलोअपचे मेसेज पाठवायचे. ज्यांचा इंटरेस्ट असेल ते थांबतील, ज्यांचा इंटरेस्ट नाही ते निघून जातील. आपल्यासाठी काम इझी झालं. ठीक आहे. आपण सुद्धा पहा ना, आपण भरपूर साऱ्या बिझनेस ओनरच्या व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर आहोत. का थांबलो आपण तिकडे? कारण तिकडून आपल्याला काहीतरी व्हॅल्युएबल कंटेंट मिळणार आहे, व्हॅल्युएबल गोष्ट मिळणार आहे, म्हणून आपण थांबलो. मग त्यानंतरची दुसरी गोष्ट काय, की जे आता क्वालिटी कस्टमर त्या ग्रुपमध्ये आहेत ना, त्यांना एज्युकेट करायचंय आपल्याला कंटेंटच्या माध्यमातून, ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंगच्या माध्यमातून. माझं प्रोडक्ट काय आहे, माझं प्रोडक्ट तुमच्यासाठी कसं बेस्ट आहे, त्याला एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट पाठवावं लागतील, त्याला शिकवावं लागेल की माझं प्रोडक्ट कसं यूज करतात, माझ्या प्रोडक्टचे फायदे काय, बरोबर, हे दाखवावं लागेल. कंटेंट तुम्हाला बनवावं लागेल, त्या कोल्ड लीडला एज्युकेट करावं लागेल. यू वॉन्ट टू सेगमेंट लीड विथ देम टेम्परेचर. जसं ज्याचं टेम्परेचर तसं त्याला मेसेजिंग गेलं पाहिजे. मग इथे काय करायचंय, तर कोल्ड लीडला फक्त आणि फक्त एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट पाठवायचं. माझं प्रोडक्ट चे फायदे काय, माझं प्रोडक्ट तुमच्यासाठी कसं बेस्ट आहे, एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट फक्त कोल्ड लीडला पाठवायचे. इकडे कधीही ऑफर पाठवायची नाही. वॉर्म लीडला काय करायचंय, वॉर्म लीड कंपॅरिझनच्या स्टेजमध्ये ना, मग त्याला कंपॅरिझनचेच मेसेज पाठवायचे. माझं प्रोडक्ट, माझ्या कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट दोघांना समोरासमोर आणून ठेवा. त्याने काय होणार, त्याला डिसिजन मेकिंगला हेल्प होणार आहे, की कंपॅरिझन मध्ये त्याला दिसणार आहे ह्याचे फायदे काय, यांचे फायदे काय. कंपॅरिझन रिलेटेडच मेसेज पाठवायचे वॉर्म लीडला. हॉट लीड इजिली कन्वर्ट होते, त्याला फक्त स्पेशल ऑफर द्यायची. दिवाळी, दसरा, प्रत्येक जो सण असेल, उत्सव असेल, त्यामध्ये तुम्ही ती ऑफर देऊ शकता. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे समजलं की कोल्ड लीडला एज्युकेशन रिलेटेड कंटेंट पाठवायचं आहे, वॉर्म लीडला कंपॅरिझन रिलेटेड कंटेंट पाठवायचं आहे, हॉट लीडला डायरेक्टली ऑफर तुम्ही पिच करू शकता. आणि हे करण्यासाठी तुम्हाला मल्टिपल मार्गाने कस्टमर पर्यंत पोहोचावं लागेल, मल्टिपल मार्गाने. मग तिकडे काय काय करावं लागेल, ईमेल मार्केटिंग असेल, व्हॉट्सअप मार्केटिंग असेल, त्याद्वारे कस्टमर पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. तरच आपला कस्टमर कन्वर्ट होईल. ऍग्री करताय, नर्चर करावं लागेल. ऍग्री करत असाल तर ए टाईप करा. ऍग्री करताय, ऍग्री करताय, ए ए ए टाईप करा. ऍग्री करताय, ऍग्री आहात ना माझ्या स्टेटमेंटला? करावं लागेल आपल्याला हे. ऍग्री ऍग्री. नाव आफ्टर गेटिंग लीड, जर तुम्ही त्याचा फॉलोअपच घेतला नाही तर तो कस्टमर तुम्हाला विसरून जाणार आहे. फॉलोअपच घेतला नाही तर काय होतं, आपल्या बाबतीत बऱ्याच वेळा असं होतं की आपण लँडिंग पेज बनवतो, सर्व काही करतो, पण त्याचा कस्टमरचा फॉलोअपच घेत नाही. कस्टमर विसरून जातो, मी कुठेतरी रजिस्ट्रेशन केले. त्याला त्याच वेळेस जर नर्चरिंगचे मेसेज पोहोचले तर तो कन्वर्ट होण्याचे चान्सेस आहेत. आणि मार्केटमध्ये काय चाललंय ते सुद्धा सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये सध्या काय चाललंय, क्वालिटी लीड्स ऑल्सो डोंट कन्वर्ट इफ यू डोंट फॉलोअप. जर तुम्ही फॉलोअप नाही घेतला तर क्वालिटी लीड सुद्धा तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दडलेली आहे, ती कन्वर्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आपण नाव कोणाला ठेवतो, आपण नाव ठेवतो फेसबुकला, की फेसबुकने क्वालिटी लीड दिली नाही. नाही, तुम्ही कमी पडला, तुम्ही कस्टमरचे फॉलोअप कमी घेतले. फेसबुकने त्याचं काम तंतोतंत केलं, पण आपण किती फॉलोअप घेतले त्याच्यावरती डिपेंड आहे कस्टमर कन्वर्ट होणार आहे की नाही होईल. आता इकडे भरपूर सारे बिझनेस ओनर ना मला एक सांगतात की सर आमच्या बिझनेसमध्ये ना भरपूर सारं कॉम्पिटिशन आहे. काही कॉम्पिटिशन नाही, मी तुम्हाला इकडे प्रूव्ह करून दाखवतो. 54 सेल्स पर्सन नेवर मेक अ सिंगल फॉलोअप. तुमच्या बिझनेस मधले जे कॉम्पिटिटर आहेत ना, ते 54% कॉम्पिटिटर एक सुद्धा फॉलोअप घेत नाहीत. 28% सेल्स पीपल जस्ट एक फॉलोअप घेतात. एक फॉलोअप घेणारे 28%. 10% सेल्स पीपल हे 3 वेळा फॉलोअप घेतात आणि 3 पेक्षा जास्त घेणारे फॉलोअप घेणारे फक्त 8% आहेत. म्हणजे आपली स्पर्धा कोणाच्या बरोबर आहे,
100%च्या बरोबर नाही, ते 8%च्या बरोबर आहेत, कारण ते 3 पेक्षा जास्त फॉलोअप घेतात. आपल्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन नाहीये, कारण हे बिझनेस ओनर करत नाहीत. आपण जर सुरुवात केली तर कन्व्हर्जन येऊ शकतं, फक्त करणं गरजेचं आहे. नाव माझा एक तुम्हाला क्वेश्चन आहे, किती फॉलोअप नंतर तुमचं प्रोडक्ट सेल होतं? जस्ट मला कमेंट मध्ये आन्सर द्या. केव्हा तुमचं प्रोडक्ट परचेस केलं जातं? किती फॉलोअप घ्यायचे, काय घ्यायचं, मी पुढे गेल्यानंतर सांगतो. किती फॉलोअप घ्यावे लागतात? 3. ओके, ओंकार सर म्हणतात 3 फॉलोअप घ्यावे लागतात. म्हणजे ओंकार सर आहेत 8% मध्ये. पुढे बाकी बाकी किती फॉलोअप घ्यायला लागतात? 5 ते 12. ओके, कल्याण सर म्हणतात 5 ते 12 फॉलोअप घ्यावे लागतात. ओके, बाकी बाकी ओके, 3 फॉलोअप, 5 ते 12, 10 फॉलोअप. सायकोलॉजिकल रिझन किंवा एक स्टडीच्या द्वारे एक अनुमान निघालेला रिझल्ट आहे की आपल्याला आपल्या बिझनेस मधला 80% जर रिझल्ट आणायचा असेल ना, तर आपल्याला 5 ते 12 फॉलोअप घ्यावे लागतील, तरच आपल्याला 100% रिझल्ट मिळणार आहे. जसं की आता इकडे आपल्याला सरांनी सांगितलं, कल्याण सरांनी सांगितलं 5 ते 12 फॉलोअप घ्यावे लागणार आहे. आपण घेतोय का तेवढे? 80% सेल्स काढायचा ना, तर 5 ते 12 फॉलोअप घ्यावेच लागणार आहेत. जर आपल्याला बिझनेस मधला 2% सेल्स घ्यायचा असेल तर तुम्ही 1-2 सेल वरती थांबा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला 2% सेल येणार आहे. 3% सेल आणायचा असेल तर 2 फॉलोअप घेऊ शकता. 5% सेल आणायचं असेल तर 3% सेल घेऊ शकता. आता जसं काही जणांचं उत्तर 3% आलं ना, 3 वेळा फॉलोअप आलं ना, म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या बिझनेस मधला 5% सेल करताय. 80% सेल करायचं तर 5 ते 12 फॉलोअप घ्यावे लागतील. आपण घेतो का? जर मी माझ्या एम्प्लॉयला सांगितलं 5 ते 12 फॉलोअप घ्यायचा, आज घेईल, 2 दिवस घेतो, 3 दिवस घेतो, त्यानंतर तो विसरून जातो, स्किप करतो, नवीन लीडच्या मागे लागतो. माझं एक सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही जर फेसबुकचे ऍड लावून कस्टमरला आणण्यासाठी पर लीड कॉस्ट 30 रुपये, 40 रुपये, 100 रुपये मोजताय, तर तुम्ही त्या लीडला इझिली कसं सोडू शकताय? 5 ते 12 फॉलोअप घ्यावे लागतील, तरच रिझल्ट येणार आहे. ठीक आहे ना. इफ तुम्ही फक्त हे याच्यावरती डिपेंड आहे की एक कॉल केला, एक मेसेज केला, एक ईमेल केला तर कस्टमर कन्वर्ट होईल, हा फक्त होपच राहणार आहे. तसं काही होणार नाही. तर काय करावं लागेल? रिअल फनल काय सांगतो की जास्तीत जास्त फॉलोअप घ्यावे लागतील, आणि हे फॉलोअप ऑटोमेशनच्या थ्रू झाले पाहिजेत. मॅन्युअल फॉलोअपला खंड पडू शकतो. आज माझा एम्प्लॉय नवीन नवीन ताज्या दामात 10 फॉलोअप घेईल, उद्या घेईल का? परवा घेईल का? शाश्वती नाही. मला मेजरमेंट सुद्धा करता येणार नाही घेतले का नाही घेतले. नाही, बरोबर. घेतले का नाही घेतले मला ते मेजरमेंट सुद्धा करता येणार नाही. बट सिस्टीम मध्ये आपल्याला ते मेजरमेंट करता येतं, ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे. मी जर सिस्टीमला सांगितलं उद्या 10 वाजता व्हॉट्सअपचा मेसेज गेला पाहिजे, व्हॉट्सअपचा मेसेज 10 वाजता जाणार आहे. असं नाही की तिकडे कारण येणार आहे की सर मला झोपाय वेळ झाला होता त्यामुळे मी फॉलोअप घेऊ शकलो नाही. बट ऑटोमॅटिकली झालं पाहिजे, रिपीटेडली झालं पाहिजे, अंटिल इट्स कन्वर्ट. जोपर्यंत कस्टमर कन्वर्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे फॉलोअपचा भुंगा सोडायचा आहे, जोपर्यंत कस्टमर कन्वर्ट होत नाही. इवन सिंपल भाषेमध्ये आणखी सांगायला गेलं तर क्वालिटी कस्टमर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप कधीच सोडणार नाही. जोपर्यंत कस्टमर तुमचा ग्रुप सोडत नाही तोपर्यंत फॉलोअप घ्यायचा आहे, कारण क्वालिटी कस्टमरची आपण चाळणी करणार आहोत तिकडे. ठीक आहे. आता काय होतं की आपण फॉलोअप तर घेतले, पण असे काही इश्यू समोर येतात की कस्टमर लगेच तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बाय करत नाही. मग त्याला काही कारण आहेत. काय काय कारण आहेत? तर जो कस्टमर असतो ना, तो थिंकिंग प्रोसेस मध्ये अडकलेला असतो. तुमचं प्रोडक्ट घ्यायचं, सर्व्हिस घ्यायची का विचार करत असतो थोडा. सम डाऊट, त्याच्या मनामध्ये एक छोटासा डाऊट असतो. जर तो डाऊट क्लिअर झाला तर तो बाय करणार होता, पण तोचा डाऊट क्लिअर होत नाही. काही वेळेस ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, सर आमच्या इकडे पाऊस पडतोय, आमच्या इकडे लाईट नाही, भरपूर सारे अ, 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 काही नेटवर्क डाऊन आहे, समथिंग इश्यू असतात, रिअल इश्यू असतात. काही कस्टमरला तुमच्या बरोबर बोलायचं असतं, त्यांना क्लॅरिटी घ्यायची असते तुमच्याकडून, तर त्यांना त्यानंतर बाय करतात. बट आपलं काय चाललंय, आपण इतकं बिझी झालो आहोत, इतकं बिझी झालो आहोत आपल्या डे टू डे कामामध्ये, जिकडून लक्ष्मी येते ना त्या कस्टमरशी बोलायला आपल्याकडे वेळ नाही. आपण डे टू डे कामामध्ये बिझी झालो, पेमेंटचे रिमाइंडर पाठवायचे, ह्याला इनवॉइस पाठवायचे, ह्याला कोटेशन पाठवायचे. बट जो कस्टमर आहे त्याच्याशी बोलण्यासाठी आपल्याकडे प्रायोरिटी नाही, आपल्याकडे वेळ नाही. ही रिअल कंडिशन आहे. आणि भरपूर सारे असे इश्यू आहेत, त्यामुळे आपण कस्टमर पर्यंत पोहोचू शकत नाही. आपण एक वेळा फॉलोअप घेतो, 2 वेळा फॉलोअप घेतो, त्यानंतर त्याचा फॉलोअप सोडून देतो. पण तोच कस्टमर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दडलेला, तो कन्वर्ट होणार होता. त्याचा एक छोटासा डाऊट होता, डाऊट क्लिअर झाला असता तर कन्वर्ट झाला असता. बट आपण फॉलोअप घ्यायला कमी पडतोय. माझ्या बाबतीत तर बऱ्याच वेळा असं होतं. फ्री वर्कशॉपमध्ये
काही जणांना मी माझे नंबर देतो डायरेक्टली कॉल करायला, किंवा मी माझी टीम किंवा मी कॉल करत असतो. तिकडे अशा अशी इश्यू आमच्या समोर येतात. सर, मला तुमचं प्रोडक्ट समजलं, तुमची सर्व्हिस पटली, मला इन करायचंय, बट एक रिअल इश्यू आहे सर, मला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता येत नाही. असे सुद्धा महाभाग अजून पृथ्वी तलावरती आहेत. मग मी काय करतो, त्यावेळेस त्यांचा डाऊट होता की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता येत नाही. मी म्हणतो, तुमच्या घरातला जो लहान मुलगा आहे ना 10वी-12वीतला, त्याला माझ्यासमोर आणून बसवा, मी त्याला सांगतो कसं पेमेंट करायचं, गुगल पे ओपन कसं करायचं, कशा प्रकारे स्कॅन करायचं. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व, माझा प्रॉब्लेम सॉल्व. छोटे छोटे डाऊट असतात, डाऊट क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि सेगमेंट वाईज लीडला सेग्रिगेट करायचंय. कोल्ड लीडला एज्युकेशन कंटेंट गेला पाहिजे, वॉर्म लीडला कंपॅरिझन रिलेटेडच कंटेंट गेला पाहिजे, हॉट लीडला ऑफर रिलेटेडच कंटेंट गेला पाहिजे, जो की वेगवेगळ्या माध्यमातून आपण गेला पाहिजे. ईमेल मार्केटिंग असेल, व्हॉट्सअप मार्केटिंग असेल, कोचेस ट्रेनर असाल तर असे फ्री वर्कशॉप घेऊन तुम्ही कोल्ड लीडला वॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता, वॉर्मला हॉट मध्ये कन्वर्ट करू शकता इझिली. ठीक आहे ना. हे करायचंय आपल्याला. आता हे करण्यासाठी लिमिटेशन आहेत. ऍज अ ह्युमन बिंग मी सांगितलं की आपण नाही करू शकत, बट एआय अँड ऑटोमेशन सिस्टीम आपल्यासाठी 24/7 ची सेल्स मशीन बनवू शकतं. ऑटोमेशन म्हणजे फक्त टूल नाही, तो तुमच्यासाठी टीम मेंबर बनवू शकतो. तो कधीही झोपत नाही, कधी कंप्लेंट करत नाही, आणि कधीही विसरत नाही की आज फॉलोअप घ्यायचा आहे. बरोबर ना. आपला जो एम्प्लॉय ना तो विसरू शकतो, बट सिस्टीम नाही विसरू शकत. सर्वात मोठा फायदा, 70% आपली कामं, आपला वेळ वाचू शकतो, कारण हे आपण ऑटोमेशनला टाकलं. ईमेल मार्केटिंग करायचंय, व्हॉट्सअप मार्केटिंग करायचंय, पेमेंटचे रिमाइंडर पाठवायचे, कोटेशन पाठवायचे, हे सर्व ऑटोमेशनला टाकलं तर आपण आपल्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाण्यासाठी वेळ काढू शकतो. जे स्टक झालेत ना डे टू डे काम करून, त्यामुळे आपण ग्रो करत नाही. ग्रो करण्यासाठी आपण नवीन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू शकतो. पण हातातली कामच संपत नाहीत, ती कामं पहिल्यांदा ऑटोमेशनला देऊन टाकावं लागतील. रिड्यूस ह्युमन एरर, मॅन्युअल एरर रिड्यूस करू शकतो. सर, रात्री झोपाय वेळ झाला होता त्यामुळे मी फॉलोअप घेऊ शकले नाही, असं माझा एम्प्लॉय म्हणत असेल तर त्याचा इफेक्ट माझ्या कन्व्हर्जनवरती येणार आहे. हे आपण रिड्यूस करू शकतो. गेट 5x मोर सेल, माझी कामं 24 तास व्हायला लागली तर जास्त सेल येणार आहे, 5% एक्स्ट्रा सेल येणार आहे. इनक्रीज प्रोडक्टिव्हिटी, ऍट अ टाइम एक काम करण्याची आपली क्षमता आहे, आपण मल्टिपल काम नाही करू शकत, बट सिस्टीम करू शकते. ऍट अ टाइम कस्टमरला मेल सुद्धा पाठवेल, व्हॉट्सअप सुद्धा पाठवेल, इव्हन तुमच्यासाठी कॉल सुद्धा बुक करेल. आणि हे 24/7 काम करण्याचं काम ऑटोमेशन करू शकतं. ना आपल्याला काय करायचंय, हे बिल्ड करावं लागेल. आणि सत्य काय माहितीये का, आतापर्यंत जे काय सांगितलं ना, अमेझॉन करते, कारण अमेझॉनने सिस्टीम बनवली, पण आपले बिझनेस ओनर करत नाहीत, 99% इथपर्यंत पोहोचत नाहीत. का पोहोचत नाहीत, त्याची कारण तुमच्या समोर आहेत. की हे करायचंय ना, तर फनल बिल्ड करावं लागेल, जिकडे तुम्हाला वेबसाईट बनवायला लागेल, लँडिंग पेज बनवावं लागेल, तुमच्या प्रोडक्टची माहिती टाकावं लागेल. कस्टमर आला तर त्याला सीआरएम मध्ये इंटर करावं लागेल, सेग्रिगेट करावं लागेल, कोल्ड लीड, वॉर्म लीड, हॉट लीड. ते आलं की त्यानंतर कस्टमरला मेसेजिंग करावं लागेल, व्हॉट्सअपद्वारे, एपीआयद्वारे मेसेजिंग करावं लागेल, ईमेल मार्केटिंग करावं लागेल, ऑटोमेशनचे वर्कफ्लो लॉन्च करावं लागतील. आता वर्कफ्लो कशा असतात, ट्रिगर अँड ऍक्शन. तुमच्या कस्टमरने लँडिंग पेज वरती डाटा फिलअप केला, नाव टाकलं, ईमेल ऍड्रेस टाकला, फोन नंबर टाकला, तर पुढे काय घडावं हे आपल्याला वर्कफ्लोच्या माध्यमातून सांगावं लागेल. की पहिल्यांदा एक ईमेल गेला पाहिजे, त्यानंतर एक व्हॉट्सअप गेला पाहिजे, त्यानंतर एक दिवस वेट, परत एक ईमेल, परत एक व्हॉट्सअप. हे आपल्याला बिल्ड करावं लागेल. प्लस टाइम, मनी अँड एनर्जी सुद्धा बिल्ड करावं लागेल. त्यामुळे भरपूर सारे बिझनेस इथपर्यंत पोहोचत नाहीत. हे आपल्याला सर्व काही करावं लागेल. हे करण्यासाठी मल्टिपल टूल वापरावं लागतील. लँडिंग पेज बनवायचंय, फ्लेक्झिबल असेल, क्लिक फनल असेल, असे टूल वापरावं लागतील. फेसबुकचे ऍड लॉन्च करायचे, वेगवेगळे ऍड लॉन्चर वापरावं लागतील. कस्टमरला सेग्रिगेट करायचंय, सीआरएमचा जुओ सारखा सीआरएमचा प्लॅन वापरावा लागेल. ईमेल मार्केटिंग वेगवेगळे करावं लागतील, एसएमएस मार्केटिंग. आता तुमच्यापैकी बरेच जण काही याच्यातले टूल वापरत असाल. व्हॉट्सअप मार्केटिंगसाठी एआयएसएनसी, वाटी, हे सॉफ्टवेअर सगळे वापरावं लागतील. लीड मॅनेजमेंट करायचंय तर वेगवेगळे ऑटोमेशनचे वर्कफ्लो वापरावे लागतील. तुमचे कोर्सचा ऍक्सेस तुमच्या स्टुडंटला द्यायचा, एलएमएसच्या सिस्टीम वापरावं लागतील. फायनान्सला, सेलला एका ठिकाणी मॅनेज करायचंय, माय बिल बुक, जुओचा क्रिएटरचं प्लॅन, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर तुम्हाला वापरावं लागतील. बरोबर. बट काय होतंय, इमॅजिन करा की अशी एक सिस्टीम आहे दॅट जनरेट लीड, तुमच्यासाठी ती लीड सुद्धा जनरेट करेल, कस्टमरला नर्चर सुद्धा करेल, कस्टमरचा फॉलोअप सुद्धा घेईल तुमच्या बिहाफ. त्याला प्री वेबिनार, पोस्ट वेबिनार, पेमेंट रिमाइंडर, कोटेशन, इनवाइस सर्व काही तुमच्या बिहाफ पाठवेल. इवन तुमच्यासाठी ते सेल्सचा कॉल सुद्धा बुक करेल 24/7. इवन व्हाईल यू स्लीप, तुम्ही झोपलेले असाल ना तरी सुद्धा हे करू शकेल.
बट अशी सिस्टीम बिल्ड करायची ना, तर काय करावं लागेल आपल्याला? एवढे सारे टूल घ्यावे लागतील, जे मार्केटिंगमध्ये आता चालू आहे. ज्यावेळेस मी सुद्धा इनिशियल स्टेजला आलो होतो त्यावेळेस मी हे सर्व टूल वापरले. त्याच्यामध्ये काय, तुम्हाला वेबसाईट बनवायची, क्लिक फनल, पेक्झी फनल, 35,000 इयरली चार्ज, ज्या ज्या काही कॉस्ट काढले ना त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन काढलेले आहेत. जुओचा CRM चा प्लॅन घ्यायचा आहे, 22,000 इयरली कॉस्टिंग आहे. व्हॉट्सअपचं ऑटोमेशन करायचंय, AISNC वाटी, मंथली प्लॅन गेला तर 3-3.5 हजारचा मिळतो, पण प्रो प्लॅन घ्यायचा असेल तर 60,000 वर्षाला खर्च आहे. झॅपेर, पॅबली वर्कफ्लो घ्यायचे, वेगवेगळे ऑटोमेशनचे वर्कफ्लो बिल्ड करायचे. पॅबली कनेक्ट 18,000चा वर्षाचा प्लॅन मिळतो, लिमिटेड टास्क देतो तुम्हाला, तो 3,000 टास्क देतो. 3,000 टास्क संपले की परत तुम्हाला 3,000 परचेस करून घ्यावे लागतात. शॉपिफाय वरती शॉप बनवायचा आहे, तुमच्या डिजिटल प्रोडक्टचा असेल किंवा फिजिकल प्रोडक्टचा, 18,000 वर्षाला खर्च आहे. या रिअल कॉस्टिंग आहेत, ज्या काही मार्केटमध्ये आता चाललेल्या रिअल कॉस्टिंग. तुमच्यापैकी बरेच जण हे टूल वापरत असतील. ईमेल मार्केटिंग करायचे, वेगवेगळे ईमेल मार्केटिंगचे टूल आहेत, 12,000 वर्षाला खर्च आहे. LMS, टीचेबल, थिंकेबल, 10,000 वर्षाला खर्च आहे. गुगल आपल्याला 15 GB फ्री देतं, प्रो प्लॅन घ्यायचा असेल तर 10,000 वर्षाला खर्च आहे. कॅलेंडरी प्रो, कस्टमरशी 1 to 1 इंटरॅक्शन करायचंय, कॅलेंडर बुकिंग करून घ्यायचंय. कॅलेंडरी प्रो महिन्याला 30 दिवस फ्री देतो, 30 दिवसानंतर प्रो प्लॅन घ्यावा लागतो, ज्याची कॉस्टिंग 10,000 आहे. कस्टमर आपल्या टीमला एकत्र करून ठेवायचे, 10,000 कॉस्टिंग आहे. SMS गेटवे, हे सर्व जर टूलची जर कॉस्टिंग काढायला गेलं ना, तर 2 लाखाच्या पुढे जाते, 2 लाख 2.5 लाख पर्यंत जाते. आपल्याला हे करायचं असेल तर. आणि काय होतंय मार्केटमध्ये, काय चाललंय मार्केटमध्ये, भरपूर सारे बिझनेस ओनर या त्रासामुळे इथपर्यंत पोहोचत नाहीत की भरपूर सारे टूल घ्यायचे, त्यांचं सबस्क्रिप्शन मॅनेज करायचे, सगळ्यांचे पासवर्ड लक्षात ठेवायचे. हे सगळं कॉम्प्लेक्स आहे आणि कॉस्टली सुद्धा आहे, टू मच कन्फ्युजिंग. त्यामुळे भरपूर सारे बिझनेस ओनर इथपर्यंत पोहोचत नाही. रिअल बिझनेस लॉन्च करायचा आहे तर अमेझॉन सारखं करायचं आहे तर हे एवढेच टूल घ्यावे लागतील. त्यामुळे भरपूर सारे बिझनेस ओनर इथपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या सर्वांचं ड्रीम आहे की बिझनेसला ऑटोमेट करायचंय, सर्व काही नेक्स्ट लेवलला घेऊन जायचंय, बट यू कांट स्पेंड 2 लाख. फक्त टूल वरती 2 लाख खर्च करायला तुम्ही तयार नाहीत, किंवा तुमच्यापैकी काही जण तयार सुद्धा होतील, बट इवन यू डोंट हॅव क्लॅरिटी. हे टूल घेऊन चालणार नाहीत, हे टूल एकमेकांना जोडायचे, त्यानंतर ऑटोमेशन होणार. हे जोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला मेंटरशिप घ्यावी लागते. हे बिल्ड करण्यासाठी क्लॅरिटी सुद्धा लागेल, बरोबर. त्यामुळे भरपूर सारे बिझनेस ओनर इथपर्यंत पोहोचत नाहीत. मग फक्त प्रॉब्लेम सांगणं हे एक कोचचं, एक ट्रेनरचं काम नाही, तुम्हाला सोल्युशन सुद्धा मी प्रोव्हाइड करतो. नाव सोल्युशन तुमच्या समोर आहे, मल्टिपल टूलच्या नादी लागायचंच नाही. एकच टूल जे तुम्हाला हेल्प करेल, ज्याचं नाव आहे ऑटोमेशन OS. हे ऑल इन वन प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला मल्टिपल टूल घ्यायची गरज नाही. एकच प्लॅटफॉर्म तुम्हाला मल्टिपल कामं करून देणार आहे. पाहायचंय डेमो, पाहायचंय कशा प्रकारे हा टूल तुम्हाला ऑटोमेशन करून तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी हेल्प करू शकतो. जस्ट कमेंट मध्ये डी टाईप करा, डेमो डेमो. पाहूया आपण डेमो. डी टाईप करा जस्ट कमेंट मध्ये, डी डी, क्विक क्विक क्विक. डेमो डेमो डेमो, ग्रेट ग्रेट ग्रेट. चला आता लाईव्ह मध्ये पाहूया आपल्याला ऑटोमेशन OS कशा प्रकारे हेल्प करणार आहे. ठीक आहे, ओके. चलो नाव मी स्क्रीन शेअर करतो. ऑटोमेशन OS ऑल इन वन प्लॅटफॉर्म. एका डॅशबोर्डवरती तुम्हाला पूर्ण बिझनेस तुम्हाला ऑटोमेट करता येतो. जसं इकडे तुम्ही पाहू शकताय, कोल्ड लीड किती आली, वॉर्म लीड किती आली, हॉट लीड किती आली, सर्व काही एका ठिकाणी तुम्हाला पाहता येतं. कॉन्टॅक्ट किती आहेत, फॉलोअप किती जणांचा चालू आहे, व्हॉट्सअपचे डिव्हाइस किती कनेक्टेड आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग कशा प्रकारे चाललेलं आहे, लीडर बोर्ड काय आहे, आपले एम्प्लॉय काय काम करतात, सर्व काही, ईमेल मार्केटिंग काय चाललंय, LMS सिस्टीम काय चाललंय, सर्व काही एका ठिकाणी मॅनेज केलं जातं, सर्व काही एका ठिकाणी. नाव बिझनेस करत असताना आपल्याला 4 पिलर वरती काम करावं लागतं. कस्टमरला आणायचं, कस्टमरला मॅनेज करायचं, कस्टमरला ऑटोमेशन थ्रू मेसेज पाठवायचे, आणि डे टू डे वर्क. या 4 पिलर वरती आपल्याला काम करावं लागणार. कारण हे 4 पिलर स्ट्रॉंग असतील तर आपला बिझनेस स्ट्रॉंग होऊ शकतो. आता इकडे आपण वन बाय वन ते 4ही पिलर पाहूया. जसं
लीड जनरेशन, कस्टमरला आणण्यासाठी काय काय प्रकार आपण पाहिले. जसं मी सुरुवातीला प्रश्न विचारला होता की आपण कुठून कुठून कस्टमरला आणू शकतो, तर आपण ते पाहिलं. आपण आपला शॉपिफाय सारखा शॉप तयार करू शकतो. जसं की इकडे मी शॉपची लिंक दाखवतो. आपण या प्लॅटफॉर्म थ्रू आपला ऑनलाईन शॉप तयार करू शकतो. ऑफलाईन बिझनेससाठी म्हणा, तुमच्या ऑनलाईन बिझनेससाठी म्हणा, जिकडे तुम्ही तुमचे प्रोडक्ट बिंदास्त ऍड करू शकता, जिकडे आपला कस्टमर येईल, डाटा फिलअप करेल, नाव, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर टाकेल, त्यानंतर आपला पेमेंट गेटवेशी तो कनेक्ट होईल, पेमेंट करेल, कस्टमरला त्याचं प्रोडक्ट मिळून जाईल, आपल्या पेमेंट गेटवे थ्रू आपल्याला पेमेंट मिळून जाईल. म्हणजे असं शॉपिफाय सारखा शॉप तुम्ही तयार करू शकता. जसं अमेझॉनचे शॉप असतात तसंच तुम्ही शॉप तयार करू शकता. अनलिमिटेड प्रोडक्ट तुमच्या शॉपमध्ये ऍड करू शकता. ठीक आहे, पहिलं. सेकंड आहे, वेबसाईट तयार करू शकता. अनलिमिटेड वेबसाईट ऍड करू शकता इकडे. अनलिमिटेड डोमेन सुद्धा कनेक्ट करू शकता इकडे. जसं की तुम्हाला जी वेबसाईट तुम्ही बनवणार आहात, तिकडे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कोडिंग करण्याची गरज नाही. विदाउट कोडिंग तुमच्या वेबसाईट इकडे रेडी आहे. विदाउट कोडिंग तुमची वेबसाईट तुम्ही विदिन अर्ध्या तासामध्ये तयार करू शकता. इकडे रेडीमेड टॅम्पलेट आहेत. आता सपोज वेगवेगळे टॅम्पलेट, तुम्ही जर कोच असाल, ट्रेनर असाल, तर रेडीमेड टॅम्पलेट आहेत पहा. इकडे तुमचं टायटल टाकायचं, इकडे फोटो टाकायचा, काय काय तुम्ही घेणार आहात सर्व काही इकडे तुम्ही टाकू शकता. रेडीमेड टॅम्पलेट. आता प्रत्येक बिझनेस रिलेटेड टॅम्पलेट आहे, असं नाही की फक्त कोचेस ट्रेनरसाठी, प्रत्येक बिझनेस रिलेटेड. तुमच्यापैकी जर कोणी ट्रॅव्हल एजंट असेल तर ट्रॅव्हलचे सुद्धा इकडे आहेत. सेल्स आहे, सोलर रिलेटेड. आता जसं आपण पाहिलं की सोलर, आर्किटेक्ट, ट्रॅव्हल, हे ट्रॅव्हल रिलेटेड, सोलर रिलेटेड. जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला ना, सोलर रिलेटेड पहा, रेडीमेड टॅम्पलेट तयार आहे. याच्या बॅक एंडला जायचं, तुमचा कंटेंट टाकायचा, तुमची वेबसाईट रेडी झाली विदिन 5 मिनिटमध्ये. काय अपॉइंटमेंट बुकिंगची सिस्टीम, जे डॉक्टर आहेत, डॉक्टरचं अपॉइंटमेंट बुकिंग लागतं, रेडीमेड टॅम्पलेट तयार आहेत. रेडीमेड पहा, रेडीमेड टॅम्पलेट. सोशल मीडिया रिलेटेड, तुम्हाला वेबसाईट बनवायची, वेबसाईट रिलेटेड. रिअल इस्टेट रिलेटेड, तुम्ही जर रिअल इस्टेट एजंट असाल, तुम्हाला तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स दाखवायचा आहे, तुमच्याकडे काय प्रॉपर्टी आहेत, सर्व काही रेडीमेड टॅम्पलेट. इकडे कुठेही कोडिंग करायची गरज नाही. सपोज आता आपण एक सोलरचं उदाहरण घेऊ, कारण आता काही जणांनी मला सांगितलं सोलरचा बिझनेस आहे, तर मला सोलरची वेबसाईट बनवायची. तर मी काय करेल, जस्ट या सोलरच्या वेबसाईटच्या इकडे जाईल, याला इम्पोर्ट करेल. इम्पोर्ट केलं की हे जे टेम्पलेट आहे ते माझ्या सिस्टीम मध्ये येईल. त्यानंतर मी त्याला इझिली एडिट करू शकतो. मला जे काही तिकडे टाकायचं ते टाकू शकतो. सपोज इकडे आलो, पहा इकडे सोलर, क्लोन ऑफ सोलर 1 हे टेम्पलेट आलं. मी त्याला ओपन केलं, याच्या एडिटर मध्ये जाईल. एडिटर मध्ये गेल्यानंतर मला जे काही चेंजेस करायचे त्या वेबसाईट वरती, सर्व काही चेंजेस करू शकतो. आवर पाथ टू एनर्जी, मी याला जर कंटेंट चेंज करायचं आहे, वेलकम टू एनर्जी, जे काही मला चेंजेस करायचे ते मी चेंजेस करू शकतो. मला हा फोटो नाही आवडला, मला फोटो चेंज करायचा आहे. मला 12 वर्षाचा नाही एक्सपिरियन्स, माझा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला चेंज करायचं, सर्व काही चेंज करू शकतो. कुठेही कोडिंग करायची गरज नाही. तुमचा लोगो इकडे टाकू शकता, तुमचं प्रोडक्ट काय, सर्व्हिसेस काय, काय काय तुम्ही प्रोव्हाइड करता, सर्व काही इकडे टाकू शकता. ठीक आहे. आणि हे सर्व झालं की हा ऑटो सेव्ह होते. तुम्हाला फक्त पब्लिश करायचं, तुमची वेबसाईट रेडी. विदिन अर्ध्या तासामध्ये, 1 तासामध्ये तुमची वेबसाईट रेडी होऊ शकते. याच्याही पुढे जाऊन एआयच्या मदतीने सुद्धा वेबसाईट तयार होते विदिन 5 मिनिट मध्ये. बट त्याला वेळ, आता इकडे मला डेमो दाखवायला वेळ जाईल, तिकडे मी तो दाखवत नाही. एआयच्या मदतीने सुद्धा आपण बनवू शकतो. म्हणजे तुम्हाला रेडीमेड टॅम्पलेट इकडे मिळणार, त्याद्वारे तुम्ही तुमची वेबसाईट बनवू शकता. ठीक आहे ना. आता हे तर झालं. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर माझ्याकडे काही बिझनेस नाही, तर माझे स्टुडंट काय करतात ते सुद्धा सांगतो. तुम्ही इकडे वेबसाईट बनवून सेल करण्याचा, म्हणजे डिजिटल मार्केटिंग मध्ये येऊन तुम्ही अनलिमिटेड डोमेन ऍड करू शकता, अनलिमिटेड वेबसाईट बनवून त्या सेल सुद्धा करू शकता. म्हणजे डिजिटल मार्केटिंग मध्ये जर करिअर करायचं असेल तर सुवर्ण संधी. ठीक आहे. या आपण वेबसाईट बनवू शकलो. त्यानंतर चॅट विजिट. आता चॅट विजिट काय असतात की, सपोज ही माझी एक वेबसाईट आहे automationos.in नावाची. या वेबसाईट वरती जर माझा कस्टमर आला, तर माझ्या कस्टमरच्या बरोबर माझा एआय एजंट कस्टमरच्या बरोबर बोलणारे, डिस्कशन करणारे, सर्व काही. म्हणजे रात्री 12 वाजता जरी माझ्या याच्यावरती कस्टमर आला, तर कस्टमरला हु इज ओनर ऑफ ऑटोमेशन ओएस, त्याने लगेच आन्सर दिलं, माझा एआय एजंट माझ्या कस्टमरशी बोलणार आहे. म्हणजे तुम्ही असे चॅट विजिट बनवू शकता, चॅट एजंट बनवू शकता.
त्यानंतर सोशल मीडिया. तर सोशल मीडियामध्ये काय आहे की ऑर्गॅनिक मार्केटिंग, पेड मार्केटिंग दोन पर्याय असतात बरोबर. पेड मार्केटिंग मध्ये तुम्हाला फेसबुकवरती ऍड लावायची. तुम्ही काय करता, युट्यूब वरती एखादा कोर्स बघता, नेक्स्ट 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 फिनिश करता आणि प्रॉब्लेम मध्ये अडकता, दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा अकाउंट बॅन. बट इकडे तुम्हाला एआय सिस्टीम हेल्प करणार आहे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. मेटावरती ऍड लावायची नॉलेज नाही, तुम्ही डायरेक्टली इकडे जा, तुम्हाला पूर्णतः ट्रेन करेल ही सिस्टीम, जिकडे तुम्ही ऍड लॉन्च करू शकता. काय करायचं, लीड आणायची, फोन कॉल आणायचे, मेसेज आणायचे, ठीक आहे पुढे गेला. त्यानंतर ऍड क्रिएटिव्ह बनवायचे, अशा इमेजेस बनवायच्यात, प्रायमरी टेक्स्ट बनवायचे, तिकडे तुम्हाला एआय सिस्टीम हेल्प करते. शॉर्टर बनवायचे, लॉंगर बनवायचे, सर्व काही एआय सिस्टीम करणार. परत सर्वात मोठा टास्क टार्गेटिंग करायचंय, की ते टार्गेटिंग फसलं की फेसबुकचे पैसे वाया. टार्गेटिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एआय सिस्टीम बॅक एंडला काम करणार आहे. म्हणजे तुम्ही इकडून फेसबुकचे ऍड सुद्धा लावू शकता. याच्या पुढे क्रिएटिव्ह हब मध्ये जर गेला तर तुम्हाला जनरेट इमेज करायच्यात, व्हिडिओ करायच्यात, सर्व काही तुम्हाला एआय सिस्टीम करण्यासाठी हेल्प करणार आहे. कारण आता आपण पाहिलं असेल, अँड्रॉइड मीडिया आल्यापासून ना इमेजला खूप महत्व आलंय. मग इमेज कसे बनवायचे, बॅक एंडला जाऊन तुम्ही फक्त प्रॉम्प्ट टाका, तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती टाका, ते तुम्हाला डायरेक्टली इमेज सुद्धा बनवून देईल. हे झालं पेड मध्ये. बट काही जण असतं, सर मी आता फेसबुकचे ऍड नाही रन करत, बट मला ऑर्गॅनिकली काम करायचंय. ऑर्गॅनिकली माझा जो फेसबुकचा ग्रुप आहे तिकडे मेसेज पाठवायचे, इंस्टाग्राम वरती मला पाठवायचे, तर तुमच्यासाठी इकडे सोशल नावाचा पर्याय आहे, जिकडे तुम्ही तुमचे सोशल मीडियाचे जे काही अकाउंट आहेत, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ते सगळे अकाउंट तुम्ही इकडे कनेक्ट करा. त्यानंतर कनेक्ट केल्यानंतर एक मॅजिक घडतं, तुम्हाला जर क्रिएट पोस्ट करायची, डायरेक्टली तुम्ही इकडे पोस्ट तयार करू शकता. एक पोस्ट मल्टिपल प्लॅटफॉर्म वरती पाठवू शकता. वेअर टू पोस्ट, फेसबुक वरती सुद्धा पाठवू शकता, इंस्टाग्राम वरती सुद्धा पाठवू शकता. काय पोस्टच्या इकडे तुम्हाला कंटेंट टाकायचा, इमेज टाकायची. त्यानंतर एक जबरदस्त पर्याय मिळतो, तो म्हणजे शेड्यूलचा. सपोज मला सॅटर्डेला वेळ आहे, तर मी काय करेल, पूर्ण आठवड्याची पोस्ट एकदाच बिल्ड करेल. मला परत परत जाऊन दररोज दररोज मला वेळ घालवायची गरज नाही. डायरेक्टली पोस्ट करेल, इकडे सर्व शेड्यूल लावून टाकेल, त्यावेळेस माझ्या बिहाफ ऑर्गॅनिकली पोस्ट माझ्या कस्टमर पर्यंत पोहोचतील. इकडे आपण कितीतरी वेळ वाचवू शकतो. जे डे टू डे काम करताना पोस्ट करण्यासाठी भरपूर वेळ जातो. एकाच दिवशी सर्व करा, शेड्यूल लावून टाका, परत त्याकडे बघण्याची गरज नाही. तुमच्या बिहाफ तुमच्यासाठी सिस्टीम करेल. ठीक आहे. इकडे शॉर्टनर URL तुम्ही बनवू शकता. आता काही वेळेस आता आपण ट्रेनर कोचेस आहोत, आपल्याला काय करायला लागतं, शॉर्ट URL बनवायला लागतात, आपल्या कस्टमरला द्यावे लागतात, मोठ्या ऑड दिसतात, आपण इकडे शॉर्ट URL बनवू शकतो. आपल्या फेसबुकच्या कॅम्पेन मध्ये सुद्धा या लावू शकतो. ठीक आहे. आपण काय पाहिलं की कुठून कुठून कस्टमरला आणू शकतो, शॉप बनवून आणू शकतो, वेबसाईट बनवून, चॅट विजिट, सोशल मीडिया, ऑर्गॅनिक आणि पेड, या मार्गाने आपण कस्टमरला आणलं. आता आणलेल्या कस्टमरला मॅनेज करायचंय. मॅनेज करण्यासाठी आपल्याला सीआरएम सिस्टीम हेल्प करते. आता सीआरएम सिस्टीम काय, सेग्रिगेशन, बरोबर. सेग्रिगेशन मध्ये काय, की जे काही क्लायंट येतात, जे काही लीड येते, त्याला सेग्रिगेट करायचंय. जसं ज्याचं टेम्परेचर तसं त्याला खाद्य. मगाशी जे थेरी सांगितले त्याचं हे प्रॅक्टिकल. कोल्ड लीड, आता मी माझं उदाहरण देतो. मी वर्कशॉप घेतो, वेबिनार घेतो, माझ्याकडे कस्टमर रजिस्ट्रेशन करतो, ही झाली कोल्ड लीड. त्याला माझ्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल माहित नाही. पण ज्यांनी माझा वर्कशॉप अटेंड केला, त्यांना माझं प्रोडक्ट माहिती आहे, सर्व्हिस माहिती आहे, प्राइस माहिती आहे, ही झाली वॉर्म लीड. ज्यांनी परचेस केलं प्रोडक्ट, ती झाली हॉट लीड, बरोबर. ज्यांनी अटेंड नाही केली, ते झाली कोल्ड लीड. मला काय करायचं, हे सेग्रिगेशन करून त्याच्या मागे वेगवेगळे भुंगे सोडायचे आहेत. कोल्ड लीडला एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट, बरोबर. वॉर्म लीडला कंपॅरिझन रिलेटेड कंटेंट, हॉट लीडला ऑफर रिलेटेड कंटेंट. एक प्रोडक्ट त्याने माझं घेतले ना, सेकंड प्रोडक्टची ऑफर मी त्याच्या समोर घेऊन जाईल. हे सेग्रिगेशन आपल्याला सीआरएम मध्ये करता येतं. इवन इकडे तुम्हाला मल्टिपल सीआरएमच्या पाईपलाईन बनवता येतात. मल्टिपल असं नाही की तुमच्याकडे सर सपोज 2 बिझनेस आहेत, तर तुम्ही मल्टिपल बिझनेसच्या पाईपलाईन इकडे बनवू शकता. जसं की मी इकडे तुम्हाला दाखवतो. जर मी पाईपलाईन मध्ये जर गेलो, तर इकडे मल्टिपल पाईपलाईन बनवू शकतो. जसं मी आता इकडे टेम्पररी बनवतो. आता सोलरचं उदाहरण घेऊया. सोलरचं सिस्टीम आहे, सोलरचं माझा क्लायंट आहे किंवा तुमचा बिझनेस आहे सोलरचा. पहिली स्टेज काय, लीड येते, तुम्हाला लीड आली, पेड मधून आली, कुठून आली, फ्री मधून आलो,
ठीक आहे, लीडच्या स्टेजमध्ये येईल. त्यानंतर तुम्ही त्यातला एक मेसेज पाठवाल व्हॉट्सअप थ्रू, ईमेल मार्केटिंग थ्रू. त्यानंतर त्याला एक फॉलोअपचा मेसेज जाईल, कॉल जाईल. त्यानंतर त्याच्यातले काही जण तुमचं प्रोडक्ट परचेस करणार आहेत. त्यानंतर काही लॉस्ट होणार आहेत, काही विन होणार आहेत. ही पाईपलाईन मी तुमच्या समोर बनवली, इझिली बनली. त्यानंतर मी परत अपॉर्च्युनिटीमध्ये जातो. इथे आपल्याला ती पाईपलाईन बनलेली पाहायला मिळेल, सोलर नावाची. जिकडे लीड आली, मग इकडे तो ज्या काही 10 लीड आल्या तिकडे तुम्हाला एका ठिकाणी दिसतील. ज्यांना मेसेजिंग केलं ते तुम्ही सेग्रिगेट करू शकता. म्हणजे ऍज अ माझ्या बिझनेस मध्ये काय चाललंय हे जर मला समजलं ना, तर पुढच्या महिन्याचा अंदाज लागणार आहे की किती रेव्हेन्यू आपण जनरेट करू शकणार आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, आकड्यावरती खेळावं लागेल आपल्याला. आजपर्यंत आपण पाहिलंच नाही मार्केटिंग बिझनेस मध्ये काय चाललंय. पण मी आता सांगू शकतो माझी कोल्ड लीड किती आहे, हॉट लीड किती आहे, वॉर्म लीड किती आहे. म्हणजे मला याच्यावरती ठरणार आहे की पुढच्या महिन्यात मला काम काय करावं लागणार आहे. बरोबर. त्याच्याही पुढे जाऊन सपोज ही जर एक कोल्ड लीड मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो, गणेश काळे सरांची. याच्यामध्ये आपल्याला डीप मध्ये जाता येतं, आणखीन डीप मध्ये त्याच्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला इकडे टाकता येते. त्याला काही कोर्स असाइन केले असतील तर ते कम्युनिटीमध्ये त्याला आपण कोर्स असाइन करू शकतो. सपोज हा कस्टमर आपल्याला म्हणाला की सर नेक्स्ट मंथला पेमेंट करतो, तर त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे आपल्याला. मी इकडे डेमो करेल. त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. कधी घ्यायचा आहे, तर ड्यू डेट काय टाकायची, आज 11 तारीख आहे, 13 तारखेला तो 8 वाजता आपल्याला पेमेंट करणार आहे किंवा त्याचा आपल्याला फॉलोअप घ्यायचा. मी याला ऍड केलं तर पुढे काय होतं माहिती आहे, तर आपल्या इकडे डिजिटल सिस्टीम आहे गणेश काळे सरांसाठी. फॉलोअप मध्ये जर गेलो आपण डिजिटल इकडे पाहू शकतो, डेमो नावाचा फॉलोअप तयार झाला गणेश काळे सरांसाठी, जे की 13 तारखेला मला 8 वाजता त्यांचा फॉलोअप घ्यायचा आहे. म्हणजे असं होतं ना की सर 1 मंथ के बाद पेमेंट करूंगा, 2 मंथ के बाद पेमेंट करूंगा. कस्टमर सांगतो, आपण कुठेतरी वही नोट वरती लिहून ठेवतो, आपण सुद्धा विसरून जातो, कस्टमर सुद्धा विसरून जातो. इकडे तुम्ही डिजिटली फॉलोअप घेऊ शकता, जिकडे तुम्हाला समोर समजणार आहे ओव्हरड्यू किती झालाय, कम्प्लीट किती झाले. म्हणजे ज्या लॉस्ट होणाऱ्या, ज्या काही फॉलोअप न घेतल्यामुळे लॉस्ट होणाऱ्या बिझनेस, लॉस्ट होणारे जे कस्टमर आहे ना, त्यांना आपण परत आणू शकतो, कारण आपले फॉलोअप कमी पडतात. बरोबर ना. तर आपण इकडून आपला रिव्हेन्यू एक्सटेंड करू शकतो. हे एक करू शकतो. त्यानंतर जे काही कॉन्टॅक्ट येतात त्या कॉन्टॅक्टला सेग्रिगेशन करू शकतो वेगवेगळ्या माध्यमातून, टॅगच्या माध्यमातून, ग्रुपच्या माध्यमातून. हे का करणं गरजेचं आहे, कारण त्याला धरून आपण पुढे जाऊन ऑटोमेशन करणार आहोत. की नवीन लीड वेगळी आली, 3 डेजची वेगळी आली, कुणाचा फॉलोअप चाललाय, वेगवेगळे प्रोडक्ट आहेत तुमचे, त्या प्रोडक्टसाठी वेगळी लीड, दुसऱ्या प्रोडक्टसाठी वेगळी लीड. हे तुम्ही इकडे सेग्रिगेशन करू शकता. याचा फायदा कुठे होणार आहे, लीड ऑटोमेशन मध्ये. कस्टमरला आणलं आपण, त्याला सेग्रिगेट केलं सीआरएम मध्ये. आता त्याच्या मागे भुंगे सोडायचे आहेत. व्हॉट्सअप मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग. इथे ईमेल मार्केटिंग मध्ये तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट मिळणार. आता एखादी टेम्पलेट मी तुम्हाला इकडे ओपन करून दाखवतो. सपोज कस्टमर आपल्या शॉपवरती आला पण पेमेंट न करताच निघून गेला, तर त्याच्या मागे एक भुंगा जाईल, एक ईमेल जाईल, तुम्ही या या प्रोडक्ट बद्दल पेमेंट करत होता पण फेल झालं, खाली ही पेमेंटची लिंक या, परत पेमेंट करा. त्याला ईमेल जाईल. त्यानंतर एक व्हॉट्सअपचा मेसेज पाठवायचा, व्हॉट्सअपचा मेसेज सुद्धा जाईल. डायरेक्टली तुम्ही तुमच्या डिव्हाइस मधून पाठवू शकता, नॉर्मल डिव्हाइस मधून. बट त्याच्याही पुढची एक सिस्टीम आपल्याकडे आहे, ती म्हणजे मेटा एपीआयचा व्हॉट्सअपचा सेटअप आपल्याला इकडे मिळतो. आता मेटा एपीआय काय कन्सेप्ट आहे, तुमच्यापैकी ज्यांनी व्हॉट्सअप बिझनेस एपीआय वापरला असेल तुम्हाला इकडे जाणून येईल. तरी याचा एक फायदा काय सांगतो, आपण व्हॉट्सअपचे मेसेजिंग करतो, काही थर्ड पार्टी टूल वापरतो. 100-200 मेसेज पाठवल्यानंतर ना पहिल्यांदा आपलं अकाउंट बॅन होऊन जातं. बट इकडे आपल्याला फीचर काय मिळतं माहितीये, हे जे व्हॉट्सअप बिझनेस एपीआय ते आपल्याला अप्रूव्ह होतं फेसबुक कडून डायरेक्टली, ते मीडिएटर कोणी नाही. तिथे काय करायचं, आपल्याला जे काही मेसेज कस्टमरला पाठवायचे ते अगोदर आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायचे फेसबुक कडून. फेसबुक ज्यावेळेस अप्रूव्ह करून देईल ना, त्यानंतरच आपण वापरू शकतो. म्हणजे पुढची झंझट नाही की आपलं अकाउंट बॅन होणार नाही होणार, अगोदरच आपल्याला कळतं. बट इकडे 99% आपलं अकाउंट बॅन होत नाही, कारण हे फेसबुक अप्रूव्ह करून देतं. इकडे 2 प्रकारचे मेसेज तुम्ही पाठवू शकता, युटिलिटी मेसेज आणि मार्केटिंग मेसेज. युटिलिटी मेसेजला कॉस्टिंग येते 0.11 पैसे, मार्केटिंग मेसेजला 0.18 पैसे. हे मेसेज तुम्ही पाठवू शकता. याचं कॉस्टिंग डायरेक्टली फेसबुकशी कनेक्टेड राहतं. आणि
सर्वात मोठा एक फायदा आहे आपल्याला. फायदा काय आहे माहितीये? जसं इकडे तुम्ही पाहू शकताय, जस्ट मी इकडे ओपन करून दाखवतो. इथे काय पाहायला मिळते? डेली लिमिट 10,000. 10,000 नव्हे, 1,00,000चं सुद्धा डेली लिमिट आपल्याला येतं. ज्यावेळेस आपण 10,00,000चा क्रॉस करतो त्यानंतर आपल्याला 1,00,000चं लिमिट मिळतं. म्हणजे एका दिवसात तुम्ही 10,000 लोकांना, 1,00,000 लोकांना व्हॉट्सअपचे मेसेज पाठवू शकता विदाउट बॅन. हे सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर. इवन तुम्हाला तुमचा इंडिव्हिज्युअल नंबरने मेसेज पाठवायचे, इंडिव्हिज्युअल नंबरने मेसेज पाठवू शकता किंवा व्हर्च्युअल नंबरने सुद्धा मेसेज पाठवू शकता. व्हर्च्युअल नंबर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फेसबुक देतं. फ्री ऑफ कॉस्ट. त्याने तुम्ही मार्केटिंग करू शकता. तर तुम्हाला माझ्याकडून सुद्धा काही WhatsAppचे ऑटोमेशन थ्रू मेसेज आले, ते याच व्हर्च्युअल नंबरने आले. बरोबर ना? तर इकडून ह्या 2 अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळतात, की मल्टिपल मेसेज आपण WhatsApp थ्रू पाठवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बल्कमध्ये मेसेज पाठवायचा आहे. बल्कमध्ये मेसेज पाठवण्याची संधी इकडे तुम्हाला. जसं की मी आज जे काही मेसेज पाठवले ते तुम्हाला दाखवतो. मी सिलेक्टेड लोकांना आज मेसेज पाठवले. मी याच्या व्ह्यू इनसाइड मध्ये जर गेलो तर आज काय घडलं ते आपल्याकडे पाहता येतं. ते जर मी स्टॅटिस्टिक मध्ये जर गेलो तर पहा 139 सिलेक्टेड लोक जे तुम्ही आहात. मी सिलेक्टेड का केली? कारण मला क्वालिटी लीड फक्त मी सेग्रिगेट केलेले ते सर्व काही. कोल्ड लीड, हॉट लीड, वॉर्म लीड. तुम्ही माझी वॉर्म लीड आहात म्हणून तुम्ही इकडे आहात. 139 लोकांना मी आज मेसेज पाठवला. त्याच्यातले 120 डिलिव्हर झाले. 46 जणांनी रीड केले. एक फक्त मेसेज फेल्ड झाला. म्हणजे 92.8 डिलिव्हरी रेशो. मार्केटमध्ये असं कोणतंच टूल नाही की जे तुम्हाला हा डाटा दाखवतं की किती जणांना मेसेज पाठवला. हजारो लोकांना मेसेज पाठवायची गरजच नाही. मला सिलेक्टेड लोकांना मेसेज पाठवायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही आले. पहा कुणाला मेसेज आले? तुमचा डाटा सर्व काही. सर्वांनी मेसेज रीड केला कारण ही माझी हॉट लीड आहे, त्यामुळे सर्वांनी रीड केला. मी जर रॅन्डमली कोल्ड लीडला जर मेसेज पाठवले असते तर याच्यातले निम्मे मेसेज बाउन्स झाले असते किंवा निम्म्या लोकांनी डाटा पाहिला सुद्धा नसता. पहा मी हे सेग्रिगेशन करू शकलो. का करू शकलो? कारण माझ्याकडे सिस्टीम आहे. मी काय केलं? बल्क मेसेज टाकताना जो कॅम्पेन सिलेक्ट केला त्याच्यामध्ये पहा मी काय ब्रॉडकास्ट कुणाला केलं तर फक्त आणि फक्त सिलेक्टेड जे हॉट लीड होते त्यांनाच मी सिलेक्टेड केलं. आय थिंक इकडे डिटेल्स मध्ये ते पाहता येईल. ठीक आहे. इथे कॉन्टॅक्ट क्रिएट केला, फिल्टर केले आणि त्यानंतर तुम्हाला मेसेज आले. असं सर्व काही सेग्रिगेशन तुम्हाला करता येतं. त्यानंतर सर्वात महत्वाची एक सिस्टीम वर्क फ्लो. ट्रिगर अँड ऍक्शन. ट्रिगर अँड ऍक्शन हे सर्वात मोठी जादू आहे. काय? तर ह्याच्यामध्ये काय घडतं सांगतो तुम्हाला. जसं की मी एक तुम्हाला पेमेंट फेलचं एक ऍडमिशन दाखवतो. म्हणजे भुंगा कसा मागे लागतो. आपल्या शॉपवरती एक कस्टमर आला पण पेमेंट न करता निघून गेला. तर काय करायचंय? सपोज इकडे मी ट्रिगर टाकला की पेमेंट फेल झालं. प्रोडक्ट वनचं पेमेंट जर फेल झालं तर एक ईमेल मार्केटिंग थ्रू कस्टमरला मेल गेला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण सर्व लिहिल की समहाव बँकेच्या नेटवर्क इश्यूमुळे तुम्ही पेमेंट करू शकला नाही, पण खाली दिलेल्या पेमेंट लिंक वरून तुम्ही पेमेंट करा. त्यानंतर परत व्हॉट्सअपचा एक ईमेल जाईल. बरोबर की पेमेंट तुम्ही फेल झालेले पेमेंट करा. त्यानंतर सिस्टीम चेक करेल. इकडे आपण सिस्टीम चेक करेल. इथे आपण काय केलं? ऑटोमेशन लावलं की सिस्टीम चेक करेल की पेमेंट आलं का. आलं असेल तर त्या कस्टमरला त्या वर्कफ्लो मधून बाहेर काढेल. बट नाही आलं तर काय करेल? परत एक ईमेल जाईल, परत एक व्हॉट्सअप जाईल, परत 4 तासानंतर चेक करेल पेमेंट आलं का. आलं असेल तर वर्कफ्लो मधून एक्झिट, नसेल आलं तर परत त्याच्या मागे भुंगा, परत एक व्हॉट्सअप जाईल, परत एक ईमेल, परत 12 तासानंतर चेक करेल. म्हणजे जर मी माझ्या एम्प्लॉयला सांगितलं ना, एम्प्लॉय 2 वेळा फॉलोअप घेतो, 3 वेळा फॉलोअप घेतो, मी इकडे 24 तास फॉलोअप घेतोय. माझ्या बिहाफ माझ्यासाठी सिस्टीम फॉलोअप घेते. आहे ना मॅजिक? हे आपण करू शकतो. वन टाइम तुम्हाला एक सेट करायचंय. इव्हन हे ऑलरेडी सेट आहे, तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या. तुमच्या बिहाफ तुमच्यासाठी सिस्टीम वर्क करणार आहे. ठीक आहे. आता हे एक झालं. आता मी जे माझं ऑटोमेशन तुम्हाला दाखवण्याचं प्रॉमिस केलं होतं सुरुवातीला, मी माझं ऑटोमेशन दाखवतो. ज्या ऑटोमेशन मध्ये मी वर्कशॉपसाठी ऑटोमेशन केले ना ते तुम्हाला दाखवतो. जसं की फ्री आहे वर्कशॉप. आजच्या वर्कशॉपसाठी तुम्ही रजिस्टर केलं. बॅक एंडला काय झालं ते दाखवतो तुम्हाला. जसं की तुम्ही काय केलं?
वर्कशॉप या वेबसाईटवरती आले. इकडे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं. आज 11 तारीख, 11 तारखेचं रजिस्ट्रेशन केलं. इकडे बटनला क्लिक केलं, नाव टाकलं, ईमेल ऍड्रेस टाकला, फोन नंबर टाकला. त्यानंतर बॅक एंडला काय झालं ते तुम्हाला दाखवत होता. बॅक एंडला काय झालं तर प्री ऑटोमेशन वर्कशॉप, ओके, कुठे गेलं, हा इकडे, हा फॉर्म तुम्ही फिलअप केला. त्यानंतर तुमचा एक टॅग क्रिएट झाला, कॉन्टॅक्ट क्रिएट झाला. त्यानंतर सीआरएम मध्ये एंट्री झाली, लीडच्या स्टेजमध्ये सीआरएम मध्ये एंट्री झाली. कॉन्टॅक्टला कॉपी सुद्धा केलं, मी एक फोल्डर बनवला, तिकडे कॉपी झाला कॉन्टॅक्ट. तुम्हाला एक लगेच ईमेल आला होता, तुमची रजिस्ट्रेशन नोंदणी सक्सेसफुली झाली, समथिंग समथिंग, हा ईमेल आला. त्यानंतर एक व्हॉट्सअपचा मेसेज आला की व्हीआयपी ग्रुपमध्ये सामील व्हा. आणि त्यानंतर एक एआय द्वारे ऑडिओ कॉल सुद्धा आला. म्हणजे हे जे काही सेग्रिगेशन केलं ना मी वन टाइम केलं, बट हे मला हेल्प करते मल्टिपल टाइम. मला परत परत प्रत्येक सॅटर्डेला, प्रत्येक वर्कशॉपला, किंवा ज्या ज्या वेळेस माझा कस्टमर लँडिंग पेज वरती येईल त्या त्या वेळेस मला परत तिकडे काम करण्याची गरज नाही. माझ्यासाठी माझी सिस्टीम माझ्या बिहाफ काम करणार. पहा, आणि हे सर्व आपण लॉगच्या द्वारे सुद्धा पाहू शकतो. आजचे लॉग पहा, ऑल कॉन्टॅक्टला ईमेल मार्केटिंग थ्रू झाल्या, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा इकडे डाटा असेल. पहा तुमचा डाटा, आज तुम्हाला ईमेल सुद्धा आले, व्हॉट्सअप सुद्धा आले. बॅक एंड काय होता, इकडे ऑटोमेशन लावलं होतं. ठीक आहे. आता आपण कस्टमरला आणलं, कस्टमरसाठी वेबसाईट बनवली, लँडिंग पेज वरती घेऊन आलो, त्यानंतर सीआरएम मध्ये घेऊन आलो, त्यानंतर त्याच्या मागे भुंगे सोडले, व्हॉट्सअप मार्केटिंग, ऑटोमेशन मार्केटिंग, सर्व काही सोडलं. त्यानंतर एआय सूट काय कन्सेप्ट आहे, ही मार्केटमध्ये खूप नवीन जबरदस्त कन्सेप्ट आहे. ही मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, कारण ही जर एक्सप्लेन करायला गेलं तर अजून 2 तास एक्स्ट्रा लागतील. जिकडे तुम्ही मार्केटमध्ये ऐकलं असेल एआय एजंट, एआय एजंट, एआय एजंट, दुसरं तिसरं काही नाही. तुम्हाला जसं एक सिंपल भाषेमध्ये सांगतो, हा आपला ब्रेन आहे ना, हा काय काम करतो, ह्या बॉडीला कंट्रोल करतो, बरोबर. सेम लाईक दिस, टेक्निकली आपल्याला सुरुवातीला काही ब्रेन बनवावे लागतात, जे ब्रेन तुमच्या एआय एजंटला कंट्रोल करतात. सिंपल भाषेमध्ये मी सांगितलं, आपला ब्रेन जसा आपल्या बॉडीला कंट्रोल करतो ना, तसे आपल्याला टेक्निकली ब्रेन बनवावे लागतात, ज्या ब्रेन मध्ये तुमच्या व्यवसायाबद्दलची तुम्हाला माहिती फिडअप करावी लागते. आणि ही एकदा फिडअप केली की ते ब्रेन तुम्ही तुमच्या एआय एजंटला कनेक्ट करू शकता. जसं की मी काय केलं, माझ्याबद्दलची माहिती या ब्रेन मध्ये कनेक्ट केली, धनाजी पवार एआय अवतार बनवला, या ब्रेन मध्ये माहिती ऍड केली. तर कसे करायचे, काय करायचे, हे डीप मध्ये आता सांगत नाही. ठीक आहे. हे ऍड केलं, काय केलं, माझ्या एजंटच्या बरोबर कनेक्ट केला. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या बिझनेस मधले एआय ची फौज तुम्ही तयार करू शकता. अनलिमिटेड एआय एजंट बनवू शकता. एआय ची फौज, आपण एम्प्लॉयला कामाला ठेवतो, एम्प्लॉय काय करतो, काम करतो, काही स्किप करतो, बट हेच जर काम तुम्ही एआय एजंटला लावलं तर एआय एजंट तुमच्या बिहाफ काम करणार. तुमच्या सपोर्टसाठी एक एआय एजंट, मार्केटिंगसाठी एक एआय एजंट, ऑटोमेशनसाठी एक एआय एजंट, वेगवेगळे एजंट तुम्ही तयार करू शकता. जसं मी आता दाखवलं की धनाजी पवार एआय एजंट मी तयार केला, त्याला माझा ब्रेन कनेक्ट केला, हा एजंट माझ्या बिहाफ माझ्या कस्टमरला सपोर्ट करण्यासाठी रेडी. जसं मी त्याला प्रश्न विचारला, हु इज धनाजी पवार, कोण आहे धनाजी पवार, हा कस्टमर जर माझ्या त्या एजंटला जर प्रश्न करत असेल, तर माझा एजंट माझ्या बिहाफ त्याला सर्व काही उत्तर देणार आहे. आणि हे एजंट आपण कुठे वापरू शकतो, जे मी तुम्हाला सांगितलं, इकडे गॅजेट एआय विजिट वापरू शकतो. जसं की आपण आपल्या वेबसाईट वरती वापरू शकतो. रात्री 12 वाजता जरी माझ्या या वेबसाईट वरती कस्टमर आला, ऑटोमेशन ओएस रिलेटेड काही क्वेश्चन विचारला, धनाजी पवार रिलेटेड काही क्वेश्चन विचारला, तर माझा एआय एजंट समर्थ आहे त्याला सर्व काही आन्सर देण्यासाठी. इवन तो त्याच्यासाठी कॅलेंडर बुकिंग सुद्धा करून देईल, कॅलेंडर बुकिंग सुद्धा करून देईल, जो माझ्या बरोबर कॅलेंडर बुकिंग करण्यासाठी. ही आपण इकडे करू शकतो, एआय एजंट बनवू शकतो अनलिमिटेड. पहा, त्याने माझ्याबद्दलची सर्व माहिती सांगितली, कारण मी त्याला ट्रेन केलेलं आहे. आपल्याला याला अगोदर ट्रेन करायला लागतं, त्यानंतर आपण असे एजंट बनवू शकतो. आणि हे मार्केटमध्ये ना खूप जबरदस्त रिझल्ट आणतात आता सध्या तरी. आणि हे भरपूर साऱ्या लोकांकडे नाही आहेत, हे फक्त आपल्या कम्युनिटीमध्ये आणि जे काही 2-3 कम्युनिटी आहेत त्यांच्याकडेच आहेत. लिमिटेड लोकांकडेच एआय एजंट आहेत. नाव तुम्हाला चॉईस करायची. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशन, हे सर्व मार्केटिंगची स्ट्रॅटेजी, अजून भरपूर खजिना बाकी आहे.
तुम्हाला मी सांगितलं ना, ऑल इन वन. मल्टिपल टूल घ्यायची गरज नाही, एका टूलमध्ये सर्व काही मिळणार आहे. वेगवेगळ्या टूलवरती जाऊन 2.5 लाख घालवायचेच नाहीत. तुम्हाला प्लॅनिंग करायचंय, तुम्हाला एखादं प्रोजेक्टवरती काम करायचंय, प्रोजेक्टचं सेग्रिगेशन करायचंय, तुमच्या एम्प्लॉयला टास्क अलोकेटेड करायचंय, डेडलाईन करायच्यात, सर्व काही करू शकता. आता मी डेमो डाटा टाकलेला आहे. मला जर माझ्या एम्प्लॉयला काही डाटा टाकायचा, माझ्या एम्प्लॉयला सांगायचं की वर्कशॉपची पीपीटी तुला तयार करायची, तर मी इकडे डायरेक्टली त्याला असाइन करू शकतो. आणि इव्हन इकडे असाइन करताना मी फिजिकल एम्प्लॉयला आणि एआय एजंटला सुद्धा हा टास्क असाइन करू शकतो. माझं जर एआय एजंट बनवला मी प्रेझेंटेशन बनवण्यासाठी, तर तो प्रेझेंटेशन बनवणार आहे. इकडून मी फक्त त्याला टास्क असाइन करून द्यावा लागेल. आणि आपण काय करतो, वर्षातून एकदा आपल्या एम्प्लॉयला अप्रायझल देतो. कोणत्या बेसवरती देणार? त्याने किती कामं केली, किती टास्क दिले होते, किती कंप्लीट झाले, किती पेंडिंग आहे, याच्यावरती तुम्ही त्याला अप्रायझल करू शकता. मल्टिपल प्रोजेक्ट बनवू शकता, सेग्रिगेट करू शकता, तुमच्या एम्प्लॉयला डेलिगेट करू शकता. कारण खूप महत्वाचं आहे की काय होतं सर, मी जर ऑफिसमध्ये असेल ना, तर माझा एम्प्लॉय काम करतो. फॉलोअप घेतला तर काम करतो. मी गेलोय व्हेकेशनला आणि मागून कॉल येतोय, सर काय करायचं, कसं करायचं. वन टाइम काम करायचं. तुम्ही इकडून टास्क तुमच्या एम्प्लॉयला अलोकेट करा. त्याला विचारायची सुद्धा गरज नाही की झाला का नाही झाला. तुम्ही इकडे या सिस्टीमवरती येऊन पहा, त्याने कोणत्या स्टेजला आहे, डेडलाईन देऊन टाका. काही विचारायची गरज नाही एम्प्लॉयला काम किती झालं. सर्वात मोठं हेडॅक गेलं. बरोबर ना? कारण आपलं 100% 100% वेळ तिकडेच जातो एम्प्लॉयला मॅनेज करण्यामध्ये. सर हाऊ टू बिल्ड वर्कफ्लो. वर्कफ्लो आता जसं मी दाखवलं ना, वर्कफ्लो कसे बिल्ड करायचे स्टेप बाय स्टेप. सिंपल एक वर्कफ्लो तुम्हाला एक बिल्ड करून दाखवतो. ठीक आहे. इकडे ऑटोमेशन मध्ये जर आला, लीड ऑटोमेशन मध्ये आता रेडीमेड टेम्पलेट आहेत वर्कफ्लोचे, आम्ही सुद्धा बनवून दिले 31 प्रकारचे. बट तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल बनवायचा असेल तर कसा बनवायचा, तर डायरेक्टली इकडे वर्कफ्लो मध्ये जा. इथे ट्रिगर तुम्हाला तयार करायला, ट्रिगर काय केल्यानंतर काय व्हावं. सपोज मी इकडे ट्रिगर देईल की एक फॉर्म माझा वेबसाईट वरती फॉर्म फिलअप केलेला आहे, तो भरल्यानंतर काहीतरी पुढे व्हावं. किंवा फायनान्स रिलेटेड पाहूया. सपोज फायनान्स रिलेटेड सबस्क्रिप्शन एंड, सबस्क्रिप्शन ओव्हरड्यू, इनवाइस पेड. सपोज पेमेंट फेल्डचा घेऊया. एक मिनिट, काय करूया आपण, वेबसाईटच घेऊया इजी समजण्यासाठी सर्वांना. फॉर्म फिलअप करायचा आहे. एखाद्या कस्टमरने आपला एक ऑप्ट इन फॉर्म आहे वेबसाईट वरती, तो फिल केला प्री वर्कशॉपचा, तर पुढे काय व्हावं, तर त्याचं पुढचं जे सेग्रिगेशन आहे किंवा फ्लो लावायचं ते मी इकडे लावू शकतो. मी परत प्लस चिन्हाला क्लिक करेल. परत काय व्हावं, तर त्याला एक कम्युनिकेशनद्वारे एक ईमेल झाला गेला पाहिजे. ईमेल कुठला गेला पाहिजे, एक्झिस्टिंग ज्या टेम्पलेट आहे त्याच्यातला गेला पाहिजे. मी सिलेक्ट केला, कन्फर्म केला. त्यानंतर काय ईमेल गेला, त्यानंतर काय एक व्हॉट्सअपचा मेसेज गेला पाहिजे. व्हॉट्सअपचा मेसेज आता कुठल्या व्हॉट्सअपवरून पाठवायचा आहे, तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल तुमच्या डिव्हाइस मधून पाठवायचं आहे, इंटरनल तुमच्या टीमला जर कम्युनिकेशन करायचं आहे पाठवू शकता. बट व्हॉट्सअप एपीआय थ्रू पाठवायचं आहे. एपीआय जे काही आपल्याला टेम्पलेट अप्रूव्ह केले ते सर्व इकडे दिसणार. मला हे टेम्पलेट पाठवायचंय, मी कन्फर्म करेल. इकडे काय आहे, नेम आहे, एकदा कन्फर्म करेल. त्यानंतर हा ईमेल सुद्धा जाईल. म्हणजे एवढं करण्यासाठी मला हार्डली वेळ किती गेला, 2 मिनिट. बट ज्या ज्या वेळेस माझ्या लँडिंग पेजवरती कस्टमर येईल, फॉर्म फिलअप करेल, त्या वेळेस माझ्या बिहाफ ही सिस्टीम माझ्यासाठी काम करणार आहे. म्हणजे वन टाइम वर्कफ्लो बिल्ड करायचे. आणि ते सुद्धा काम आम्ही आमच्या टीमने करून ठेवलेले. 31 प्रकारचे आम्ही वर्कफ्लो तयार करून ठेवले जे बिझनेसमध्ये लागतात. तुम्ही तयार करू शकता, बट जे रेडीमेड आहेत ते सुद्धा तुम्ही यूज करून पुढे तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे जाऊया. पुढे आहे कॅलेंडर बुकिंग किंवा इनबॉक्स पाहूया. इनबॉक्स मध्ये काय की जे ज्या लोकांना आपण मेसेज पाठवले, त्यांनी जर रिव्हर्ट काय आपल्याला मेसेज पाठवला असेल, ईमेल रिव्हर्ट जर आला असेल किंवा व्हॉट्सअपला रिव्हर्ट जर काय मेसेज आला असेल, तर ते डायरेक्टली आपण इकडे पाहू शकतो. जसं की आता रुपालीताईंना आपला वी आर लाईव्हचा हा मेसेज गेला, बरोबर. त्यानंतर त्यांचा ऑटो रिप्लाय आपल्याला रिटर्न आला. त्यांच्या व्हॉट्सअपवरती ऑटो रिप्लाय आहे, तो रिटर्न आला. ठीक आहे. पहा, नितीन सरांचा ऑटो रिप्लाय आला. म्हणजे आपले कस्टमर जे काही मेसेज रिटर्न पाठवतात ते सर्व काही तुम्हाला या इनबॉक्स मध्ये पाहता येतं. त्यानंतर कस्टमरला तुमच्या कॅलेंडरच्या बुकिंगशी कस्टमरला कनेक्ट राहायचं तुमच्या बरोबर,
तर कॅलेंडर बुकिंग करू शकतो इकडं. आता तुमचे क्वेश्चन आहेत ना, थोड्या वेळ ठेवा, आपण आता फ्लो मध्ये पुढे जाऊ. क्वेश्चन सगळ्यात शेवटी घेऊया. कॅलेंडर बुकिंग करू शकता, अनलिमिटेड कॅलेंडर बनवू शकता तुमच्या टीमच्या बरोबर. टीमचे वेगवेगळे कॅलेंडर बनवायचे. कॅलेंडर प्रो मध्ये फक्त एकच कॅलेंडर बनवते, तुम्हाला अनलिमिटेड कॅलेंडर बनवता येतात. सपोज हा कॉपी केला मी, कॅलेंडरची लिंक इथे पेस्ट केली. माझ्या बरोबर ज्याला क्लॅरिटी कॉल बुक करायचा आहे, तो डायरेक्टली माझ्या बरोबर इकडे क्लॅरिटी कॉल बुक करू शकतो. उद्याचे स्लॉट कोणते ओपन आहेत तो पाहू शकतो. तिकडे जाईल, नाव टाकेल, ईमेल ऍड्रेस टाकेल, झूमशी कनेक्ट होऊन जाईल. म्हणजे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे, इकडे कॅलेंडर बुकिंग करू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, फायनान्स, पैसा, सर्व काही मॅनेजमेंट, फायनान्सचं मॅनेजमेंट एक या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही करू शकता. वेगवेगळे प्लॅन बनवायचे, प्लॅन बनवा. वेगवेगळे कुपन बनवायचे, काही स्पेशल ऑफर तुम्हाला कस्टमरला द्यायचे, कुपन बनवू शकता, लिंक बनवू शकता. सेल्स करताना सबस्क्रिप्शन बेस सेल आहे, इन्स्टॉलमेंट बेस सेल आहे, ते करू शकता. जसं की आता इथे एक प्रोडक्ट आहे, ऑटोमेटेड रेकॉर्डेड व्हॉइस कॉल, माझं एक प्रोडक्ट आहे. आता मला हे जर माझ्या कस्टमरला सेल करायचं, मी काय करेल, इथे पेमेंटची लिंक घेईल, ही माझ्या कस्टमरला प्रोव्हाइड करेल. जिकडे कस्टमर इकडे सर्व काही रीड करेल की याच्यामध्ये काय मिळणार आहे. कस्टमर येईल, नाव, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर टाकेल, इन्स्टा मोजेचं पेमेंट गेटवे इकडे टाकलेलं आहे, डायरेक्टली प्रोसेस पेमेंटला करेल. डायरेक्टली त्याला इन्स्टा मोजे काय करेल, पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन देईल, त्याद्वारे तो त्याचं पेमेंट करेल. पेमेंट माझ्या अकाउंटला येईल, त्याला माझी सर्व्हिसेस मिळून जाईल. डायरेक्टली तुम्ही इकडून पेमेंटचे लिंक डायरेक्टली तुमच्या कस्टमरला शेअर करू शकता, वेगवेगळे बनवू शकता, शेअर करू शकता. ठीक आहे. इनवॉइस ऑटोमॅटिकली त्याला त्याच्या घरपोच मिळणार आहे इनवॉइस. जर सपोज आता मी इथे आजचा एक इनवॉइस दाखवतो. आज एक आपल्या क्लायंटने ऑटोमेशन ओएसचा प्लॅटफॉर्म, जो 30,000चा ऑटोमेशन ओएसचा प्लॅटफॉर्म परचेस केला. पहा, इनवॉइस रेडी झालं, कस्टमरला मिळून गेलं. किती? 30,000ला. बट यू आर लकी पर्सन, कारण मी तुमच्यासाठी स्पेशल ऑफर ठेवलेली. 30,000 पे करायची गरज नाही, स्पेशल ऑफर ठेवलेली. काय ती पुढे गेल्यानंतर सांगतो. ठीक आहे. त्यानंतर सर्व ट्रान्झॅक्शन असेल, एक्सपेन्स असेल, वेगवेगळे रिपोर्ट तुम्ही इकडे काढू शकता. पेमेंटचे वेगवेगळे गेटवे इकडे अटॅच करू शकता. इंडियामधले सर्व पेमेंट गेटवे तर आहेतच, बट आउटसाइड इंडियामधले सुद्धा पेमेंट गेटवे तुम्हाला इकडे कनेक्ट करून पेमेंट कलेक्ट करू शकता. पूर्ण बिझनेसचा फायनान्स पूर्णतः इकडे मॅनेज करू शकता. जे कोचेस आहेत, ट्रेनर आहेत तुमच्यासाठी, काय तर तुम्ही तुमचे कोर्सेस लॉन्च करू शकता इकडे. अनलिमिटेड कोर्सेस लॉन्च करू शकता. जसं की मी हे फक्त टूल प्रोव्हाइड करत नाही, या टूलच्या बरोबर तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा प्रोव्हाइड करतो, हे वापरायचं कसं. कारण मार्केटमध्ये भरपूर सारे टूल्स आहेत, फक्त टूल घेऊन बिझनेस ग्रो होत नाही, त्यातला स्ट्रॅटेजी सुद्धा घ्यावे लागतात. विदाउट स्ट्रॅटेजी, विदाउट टूल, विदाउट मेंटरशिप आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे मी काय केलेलं आहे, हे टूल वापरायचं कसं ना, छोटे छोटे व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला हिंदी भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये, इव्हन मराठी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला इकडे व्हिडिओ मिळतील. ज्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं की हे टूल कसं वापरायचं, सपोज हाऊ टू क्रिएट शॉप, 13 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 13 मिनिटाच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, डायरेक्टली तुमचा शॉप कसा बनवायचा तुम्हाला इकडे सर्व काही समजेल. प्रोफाइल मतलब कि यहाँ पे आपका नाम, कंपनी लीडर ठीक आहे. नेम, जो आपने कस्टम वैल्यू सर्व काही, सर्व म्हणजे पूर्ण टूलचे जे काही फीचर आहेत ते कसे वापरायचे, त्या सर्वांचा ऍक्सेस आहेत. प्लस याच्या बरोबर तुम्ही व्हिडिओ पाहताय, टूल बनवताय, व्हिडिओ पाहताय, सिस्टीम बनवताय, याच्यामध्ये जर तुम्हाला काही इश्यू आला, क्वेरी आली, काही प्रश्न विचारायचे, तर आपला फ्रायडे मास्टर माइंडचा सेशन असतो, तिकडे येऊन तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकता, माझ्याकडून क्वेश्चनचे आन्सर घेऊन जाऊ शकता. प्लस जे काही लेटेस्ट अपडेट येतात ते तिकडे शेअर केले जातात. नवीन नवीन ऑटोमेशन जे येतात ते तिकडे तुम्हाला तिकडे शेअर केले जातात. ठीक आहे. त्यानंतर ऍफिलिएट मार्केटिंग, ज्यांना ऍफिलिएटच्या प्रोग्रामला जॉईन करायचं, तुम्ही डायरेक्टली इकडे ऍफिलिएटच्या प्रोग्रामला जॉईन करून 30% कमिशन सुद्धा घेऊ शकता. जे स्टुडंट आहेत, हाऊस वाईफ आहेत, तुम्ही डायरेक्टली माझ्या या ऑटोमेशन वेबचं जर ऍफिलिएट प्रोग्राम मध्ये आलं तर डायरेक्ट 30% कमिशन सुद्धा तुम्हाला इकडे मिळू शकतं. आता माझा एक क्वेश्चन आहे का ऑल इन वन नावाप्रमाणे ऑटोमेशन ओएस? कसा वाटला टूल? जस्ट कमेंट मध्ये तुमचा आन्सर येऊ द्या. आणि कोण कोण रेडी आहे ऑटोमेशन ओएस ला इम्प्लिमेंट करून बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्यासाठी? जस्ट मी टाईप करा, तुमच्यासाठी स्पेशल ऑफर देणार आहे. जस्ट कमेंट मध्ये मी टाईप करा, मी भन्नाट
ग्रेट 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 ग्रेट, जबरदस्त. जस्ट मी टाईप करा. ज्यांना खरंच बिझनेसमध्ये ग्रो करायचं आहे, बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय, त्यांच्यासाठी हा हेल्पफुल ठरणार आहे. मला क्वालिटी कस्टमर हवेत, कारण इकडे ना फक्त ऐकण्यासाठी पाहण्यासाठी कधीच यायचं नाही. आपल्याला सिस्टीम बिल्ड करायची, रिव्हेन्यू जनरेट करायचं. ओके, ग्रेट ग्रेट. मी चला, आता हे तुम्हाला कसं मिळणार आहे, परत प्रेझेंटेशन कडे येतो. कसं मिळणार आहे पाहूया. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपला हा जो ऑल इन वन प्लॅटफॉर्म आहे, त्या मी तुम्हाला पूर्ण डिस्क्लोज केला. कशा प्रकारे कोणकोणतं फीचर काम करतं ते पाहिलं. जिकडे आपण वेगवेगळे वेबसाईट बनवू शकतो, एआय द्वारे ऍड लॉन्च करू शकतो, सीआरएम द्वारे कस्टमरला एका ठिकाणी आणू शकतो, वर्कफ्लोचे वेगवेगळे वर्कफ्लो लावून आपण काय करू शकतो, कस्टमरला नर्चर करू शकतो. त्यानंतर आपण पाहिलं की व्हॉट्सअपची इकोसिस्टीम, जिकडे 3 प्रकारे आपण व्हॉट्सअपचं मेसेजिंग करू शकतो. डायरेक्टली व्हॉट्सअप सेंडरने मेसेज करता येतात. वाबा सिस्टीम वापरली तर आपल्याला फीचर मिळतं, आपण 10,000 1,00,000 लोकांना एका दिवसात मेसेज पाठवू शकतो. कारण ते डेली लिमिट असतं. डेली लिमिट परत इन्क्रीज होतं दुसऱ्या दिवशी. ग्रुप कम्युनिटीला सुद्धा आपण डायरेक्टली मेसेज करू शकतो. आता ते मी इकडे तुम्हाला दाखवलं नाही, पण ग्रुपला सुद्धा आपण मेसेजिंग करू शकतो. एआय ब्रेन, आता एआय ब्रेन मध्ये तुम्ही वेगवेगळे ब्रेन बनवून ते एआय एजंटला कनेक्ट करून तुमची एआय ची फौज तयार करू शकता. पेमेंटची इकोसिस्टीम आपण पाहिली, ज्या इकोसिस्टीम मध्ये आपण पूर्ण बिझनेसला एका प्लॅटफॉर्मवरती मॅनेज करू शकतो. एलएमएस सिस्टीम पाहिली, जिकडे तुमचे जे काही कोर्स आहेत ते कोर्सेसचा ऍक्सेस तुम्ही स्टुडंटला देऊ शकता. किंवा काही बिझनेस ओनर आहेत, काय होतं की आपलेच एम्प्लॉय आहेत ना, आपल्याला त्रास देतात. मी वेकेशनला गेलो आणि मागून कॉल येतो, सर हे कसं करायचं, ते कसं करायचं. तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवा, एलएमएस सिस्टीम मध्ये टाका. एकदाच कस्टमर ते पाहिल, तिकडून तो लर्न करेल, तुमच्याकडे तो परत येणार सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही काय करू शकता, इकोसिस्टीम बनवू शकता तुमची, मार्केटिंगची इकोसिस्टीम, ज्याने तुमचा एम्प्लॉय लर्न करेल किंवा तुमचा कस्टमर सुद्धा लर्न करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं की मार्केटमध्ये मल्टिपल टूल अवेलेबल आहेत. तर मल्टिपल टूल घ्यायचे का एक टूल घ्यायचा, चॉईस तुम्हाला करायची. बरोबर. डू यू वॉन्ट युअर बिझनेस टू रन ऑन ऑटोमेशन? तुम्हाला पूर्ण बिझनेस ऑटोमेशन वरती रन करायचा असेल तर जस्ट कमेंट मध्ये यस टाईप करा. तुमच्या सर्वांसाठी एक स्पेशल ऑफर देतो, ज्याच्यामध्ये इन्क्लूड एआयचा सूट सुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे फक्त टूल देणार नाही, त्या टूलच्या बरोबर एआयचा सूट इन्क्लूड राहणार आहे, ज्याच्यामध्ये एआय ब्रेन, एआय स्टाफ कशा प्रकारे तयार करू शकता, इनबॉक्स एजंट, एखाद्या कस्टमरने तुम्हाला जर व्हॉट्सअप वरती हाय मेसेज पाठवला तर त्याला तुमचा एजंट त्याच्याशी काय बोलेल, कशा प्रकारे बिहेव करेल, त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नांना आन्सर तुमचा एजंट कशा प्रकारे देईल, असे एजंट सुद्धा बनवू शकतो. आता इकडे आपल्याला वेळ कमी आहे, त्यामुळे ते मी डेमो दाखवू शकलो नाही. एआय फनल मध्ये काय होतं की एक फक्त प्रॉम्प्टच्या माध्यमातून तुम्ही एक वेबसाईट विदिन 5 मिनिट मध्ये बनवू शकता. विदिन 5 मिनिट मध्ये तुम्ही जर माझ्या युट्यूबवरती गेला, धनाजी पवार ऑटोमेशन असं टाईप करा, तिकडे तुम्हाला एआय फनलचा डेमो पाहायला मिळेल. 5 मिनिटामध्ये वेबसाईट कशी बनते, 5 मिनिटामध्ये वेबसाईट कशी बनते त्याचा डेमो तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त प्रॉम्प्ट टाकायचं, वेबसाईट कशी बनते तिकडे मी लाईव्ह मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. नाव तुमच्या सर्वांसाठी एक स्पेशल ऑफर आहे, ज्याच्यामध्ये ऑटोमेशन ओएसचा ऑल इन वन प्लॅटफॉर्म प्लस एआय सूट मी तुम्हाला इन्क्लूड देणार आहे. स्पेशल ऑफर आहे. जस्ट कमेंट मध्ये ओ टाईप करा. ऑफर ऑफर काय ऑफर पाहूया. ओ टाईप करा ऑफर. क्विक 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 काय ऑफर आहे पाहूया. स्पेशल ऑफर राहणार आहे. ऑफर ऑफर ऑफर. चला, काय ऑफर तुम्हाला सांगतो ना. जर याच्यामध्ये तुम्हाला लीड जनरेशनचा फुल ऍक्सेस मिळणार आहे, लीड मॅनेजमेंटचा फुल ऍक्सेस, अनलिमिटेड आहे सर्व काही, लीड ऑटोमेशन सर्व काही अनलिमिटेड, युनिफाईड इनबॉक्स अनलिमिटेड, अपॉइंटमेंट बुकिंग सिस्टीम ती सुद्धा अनलिमिटेड मिळणार आहे. अकाउंटिंगची सिस्टीम जी आता मी तुम्हाला अकाउंटिंग दाखवलं ते असेल, किंवा इमेज अँड व्हिडिओ स्टोरेज. आता इमेज अँड व्हिडिओ स्टोरेजचं स्टोरेज सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड मिळणार, कारण याच्या बॅक एंडला ना अमेझॉनचा AWS सर्व्हर आपण युज करतोय, जिकडे आपलं आत्ता माझा जो प्लॅन चालू आहे त्याच्यामध्ये आपण अनलिमिटेड देऊ शकणार. इन फ्युचर मी देऊ शकणार नाही, कारण मला पर MB चार्ज अमेझॉनला द्यावा लागतो. ठीक आहे. तर आता अनलिमिटेड तुम्हाला मिळणार आहे. जर
याची जर व्हॅल्यू काढायला गेली तर याची टोटल व्हॅल्यू 42,992 होते, 42,000. बट यू आर लकी पर्सन, AI ची सूटची जी व्हॅल्यू आहे 1 इयरची 39,999 होते. बट यू आर लकी पर्सन, यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा ऑटोमेशन ओएसचं सबस्क्रिप्शन, 1 वर्षाचा AI सूटचं सबस्क्रिप्शन आणि 31 प्रकारचे ऑटोमेशनचे वर्कफ्लो हे तुम्हाला मिळणार आहे, ज्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू 99,990 म्हणजे 99,000 होते. बट यू आर लकी पर्सन स्पेशल, जे की मी आजपर्यंत ऑटोमेशन ओएसच्या हिस्ट्रीमध्ये कधी केलं नाही. क्लेम ॲट द लोएस्ट प्राइस इन द हिस्ट्री ऑफ ऑटोमेशन ओएस. काय आजचं क्लेम ते सांगतो तुमच्यासाठी. 99,000 सुद्धा प्राइस राहणार नाही. इवन 29,000 प्राइस राहणार नाही. इवन मी आज सुद्धा सेल केलेलं तुम्हाला दाखवलं. आज मी 29,000ला सेल केला. बट ही सुद्धा प्राइस मी तुम्हाला तुमच्यासाठी राहणार नाही. तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे, लिमिटेड टाइम साठी स्पेशल ऑफर 17,999 फॉर 1 इयर सबस्क्रिप्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमेशन ओएसचा 1 इयरचा सबस्क्रिप्शन मिळणार आहे 42,000चा, 1 इयरचा AI सूटचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे 40,000चं आणि 31 प्लस प्री बिल्ट वर्क फ्लो तुम्हाला मिळणार. प्री बिल्ट तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या ना. आता तुम्हाला ऍक्शन काय घ्यायची ते सांगतो. मला इकडे हे सर्वांसाठी नाहीये, जे क्वालिटी कस्टमर आहे, ज्यांना असं वाटतं की माझ्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय, तर तुमच्यासाठी खास आहे. तर एक काम करायचंय, मला क्वालिटी कस्टमर सॉर्ट आउट करायचे, तर त्यासाठी एक काम करायचंय. तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसेल, एक स्कॅनर दिसेल, त्यावरती तुम्हाला 1,000चं टोकन अमाऊंट फिल करायचंय. कशासाठी? कारण मला क्वालिटी कस्टमर हवेत. हे रिफंडेबल सुद्धा राहील. हे टोकन अमाऊंट केल्यानंतर काय होईल, तर तुमचा आणि माझा 1 to 1 क्लॅरिटी कॉल बुक होईल. ज्या क्लॅरिटी कॉलमध्ये आपला हा 30 मिनिटचा क्लॅरिटी कॉल राहील, ज्या क्लॅरिटी कॉलमध्ये तुमचा बिझनेस काय आहे, त्या बिझनेसमध्ये हे ऑटोमेशन ओएस टूल कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचं याचं नॉलेज मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि जर तुम्ही मला ऑनलाईन तिथे सांगितलं सर मला पुढे जायचं नाही, तर तुम्हाला हे 1,000 रुपीज तिकडेच रिफंड केले जातील लाईव्ह मध्ये. बट मला क्वालिटी कस्टमर पाहिजेत. फक्त टाइमपास पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी येत असाल तर तिकडे येऊ नका. फक्त क्वालिटी कस्टमरसाठी. कारण मला माहिती आहे की या टूलचा जर वापर केला तर आपण बिझनेसला कुठे घेऊन जाऊ शकतो. नाव चॉईस तुम्हाला करायची. मल्टिपल टूल मध्ये जायचंय, मल्टिपल टूल घेऊन स्ट्रगल मध्ये जायचंय, का एक टूल घ्यायचंय आणि पुढे जायचंय. चॉईस इज युअर. ठीक आहे. चला आता काय करा, 1,000चं टोकन फिल करा. ज्यांचं टोकन फिल होईल त्यांनी कमेंट मध्ये डन म्हणून सांगा. तुमचा आणि माझा उद्या 1 to 1 चा क्लॅरिटी कॉल बुक होईल. ठीक आहे. प्लस याच्याबरोबर काय काय मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. याची ऍक्च्युअल प्राइस आपल्या या टूलची आहे ना, ती 29,999 आहे. याचं लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतो. आज सुद्धा आपण 30,000ला हा सेल केलाय. बट यू आर लकी पर्सन, कारण मी जी स्पेशल ऑफर फक्त ही वर्कशॉपची ऑफर असते, जे शेवटपर्यंत थांबतात त्यांच्यासाठी. कारण मला माहिती आहे, जे शेवटपर्यंत थांबतात ना ते क्वालिटी कस्टमर आहेत, त्यांना त्यांचा बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय म्हणून थांबलेले आहेत. बट जे फक्त ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आले होते ते कधीच निघून गेले. मी इकडे सॉर्ट आउट करतोय. बरोबर ना. चला मी तुम्हाला इकडे दाखवतो आजचं गणित. चला जस्ट 1,000चं टोकन अमाऊंट फिल करायचे. 1 मिनिट मी काय करतो, तुम्हाला इकडे गुगल पे फोन पेचा नंबर सुद्धा देतो. ओके. इकडे टोकन अमाऊंटची लिंक सुद्धा, ज्यांना कार्डने वगैरे पेमेंट करायचं ते कार्डने पेमेंट करू शकता. ठीक आहे. गुगल पे फोन पेचा नंबर सुद्धा प्रोव्हाइड. ठीक आहे. चलो. ओके मी काय दाखवत होतो, हा टुडेज कॉन्व्हर्जन. फायनान्स मध्ये गेलो. इनवॉइस इनवॉइस आज 11 तारीख, 94 नंबरचा इनवॉइस, सिद्धिविनायक फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स. पेमेंट किती? 29,999. इनवॉइस ओपन करून पाहूया. यू आर लकी पर्सन, कारण ही फक्त ऑफर जी 18,000ची ऑफर आहे ना,
ती फक्त वर्कशॉपमध्ये मिळते. जर तुम्ही 9:30 नंतर, आज 9:30 नंतर जर माझ्याकडे येत असाल तर तुम्हाला 30,000ने इन करावं लागेल. समजने वाले को इशारा काफी रहता है. ठीक आहे, कारण ह्या स्पेशल ऑफर स्पेशल टाइमसाठी राहतात, लिमिटेड टाइमसाठी राहतात. नाव चॉईस तुम्हाला करायचंय. आता आणखीन एक काम मी तुमच्यासाठी करू शकतो, कारण हे मी प्रत्येक वेळेस करतो वर्कशॉपमध्ये. ज्यांना माझ्याशी क्लॅरिटी कॉल घ्यायचा आहे विदाउट टोकन, तर आता कमी लोक आहेत, मी करू शकतो. तर काय करा, जस्ट मी तुम्हाला माझी क्लॅरिटी कॉलची बुकिंगची लिंक देतो. जस्ट मी तुमचं कॅलेंडर बुक करा. 1000चं टोकन फिल करायचं आणि त्यानंतर माझ्या बरोबर कॅलेंडर बुकिंग करू शकता. तिकडे क्लॅरिटी कॉल घ्यायचा माझ्याबरोबर 30 मिनिटाचा, आणि त्यानंतर आपण 1 to 1 मध्ये डिसाईड करूया की कशा प्रकारे बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय. ठीक आहे. एक मिनिट, मी क्लॅरिटी कॉलची लिंक देतो तुम्हाला. ही लिंक आहे क्लॅरिटी कॉलची, माझ्या बरोबर 1 to 1 कॉल बुक करण्याची. काय करायचंय, ही लिंक ओपन करायची, इकडे जायचं. आजचा स्लॉट तर अवेलेबल नाहीत, 12 तारखेचे स्लॉट घ्या. तिकडे कोणताही वेळ सिलेक्ट करा, तिकडे नाव, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर टाका, सिटी टाका. तुमचा आणि माझा झूम वरती 30 मिनिटचा क्लॅरिटी कॉल बुक होईल. तिकडे आपण डिसाईड करूया. त्यानंतर कोणत्या प्लॅन मध्ये यायचं ते आपण डिसाईड करूया. इकडे 1 इयरचा प्लॅन आहे, 1 मंथचा प्लॅन आहे, इव्हन क्वार्टरली 3 महिन्याचा प्लॅन सुद्धा आहे. 3 आहेत. आता मी ते बाकीचे प्लॅन सांगतो तुम्हाला काय आहेत. तुम्ही कोणत्याही एका प्लॅनने येऊ शकता. ठीक आहे. प्लस याच्या बरोबर तुम्हाला काय मिळणार आहे, तर याच्या बरोबर एक 15 तासाचा AI फनलचा एक बुटकॅम्प घेतो आपण. 3 दिवसाचा असतो, एक 5 दिवसाचा एक असतो. त्या बुटकॅम्पचा रेकॉर्डेड ऍक्सेस तुम्हाला तिकडे मिळणार आहेत, ज्यामध्ये फनल बिल्ड कसे करायचे सर्व काही स्टेप बाय स्टेप मराठी भाषेमध्ये शिकवलेले आहे. प्लस एक आपला डिजिटल बिझनेस ब्लूप्रिंट नावाचा एक कोर्स आहे, जो आपण 24,000ला सेल करत होतो. हा पूर्णतः मराठी भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये सोशल मीडिया वगैरे सर्व काही, त्या कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला या टूलच्या बरोबर फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. सपोज मी इकडे जर दाखवायला गेलो, तर इकडे मी तुम्हाला दाखवतो. चला, तुमचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. ज्यांचं पेमेंट झालं त्यांनी पेमेंट डन म्हणून सांगा. ज्यांचा क्लॅरिटी कॉल बुक झाला त्यांनी क्लॅरिटी कॉल बुक म्हणून सांगा. ठीक आहे. जर सपोज मी इकडे आलो माझ्या कोर्समध्ये, मेंबरशिप प्रोग्राम मध्ये, तर इकडे तुम्हाला जे काही कोर्स मिळणार लगेच त्या कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला इकडे लिंक लॉग इन करतो. अशा प्रकारे तुम्हाला जे काही रेकॉर्डेड प्रोग्राम आहेत त्याचा ऍक्सेस मिळून जातो, ज्याच्यामध्ये गुगल ऍप्स ब्लूप्रिंट, गुगलचे ऍप्स ऍज अ बिझनेस पर्पज कसे वापरायचे, गुगलवरती गुगल माय अकाउंट कसं काढायचं, अप्रूव्हल कसं घ्यायचं, कशा प्रकारे करायचं, युट्यूबमध्ये युट्यूबचा चॅनल बनवण्यापासून ते त्याला मॉनिटाईज करण्यापर्यंत, किंवा युट्यूबचा वापर बिझनेस पर्पजसाठी कसा करायचा, हे आपल्याला इकडे शिकायला मिळतं. परत सोशल मीडिया डिझाईन मध्ये इकडे पूर्णतः कॅनवाची मास्टरी, कॅनवाचा वापर करून कॅनवाचा अकाउंट बनवण्यापासून ते रील कशा बनवायच्या याचं सर्व नॉलेज तुम्हाला मराठी भाषेमध्ये दिलेले. आणि AI बिझनेस ग्रोथ ब्लूप्रिंट मध्ये AI चे काही टूल्स आहेत, ते टूल्स वापरण्यासाठी कशा प्रकारे वापरायचे ना बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचं, याचं सर्वांचं इकडे तुम्हाला मराठी भाषेमध्ये व्हिडिओ मिळतील. सपोज मी आता इकडे काय करतो, एखादा सोशल मीडियाचा दाखवतो. चेंज केलं आणि ते हे केलं. येस, गॉट इट. ओके. आता काय करा, खाली ऑप्शन असेल ऍड पेज. ऍड पेज. हा, ऍड पेज कशा प्रकारे करू शकतो हे स्टेप बाय स्टेप सर्व काही इकडे लर्निंग तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. चलो, ज्यांचं पेमेंट झालं त्यांनी पेमेंट डन म्हणून सांगा, किंवा काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. सर यातील काय AI आणि मेटा ऍडचे चार्जेस आणि वेगळे आहेत का? हा, फेसबुकचे चार्जेस फेसबुकला द्यावे लागतात. फेसबुकचे चार्जेस ज्यावेळेस तुम्ही मेटाची ऍड लॉन्च करणार, फेसबुक कडून लीड आणणार, त्यावेळेस फेसबुकचे चार्जेस तुम्हाला फेसबुकलाच द्यावे लागतील. आणि ज्यावेळेस व्हॉट्सअप एपीआय मध्ये 2 पर्याय आहेत. तुम्ही ऑर्गॅनिकली करू शकता, तुमच्या एम्प्लॉईजचे नंबर किंवा तुमचे वापरून सुद्धा मेसेज पाठवू शकता. आणि एपीआय थ्रू जर मेसेज पाठवले तर तुम्हाला त्याचे चार्जेस
फेसबुकला द्यावे लागतात. युटिलिटी मेसेजला 11 पैसे, मार्केटिंग मेसेजला 18 पैसे. ओके, एजंटला का? एआय एजंटचे चार्जेस तिकडे ओपन एआयचं तुम्हाला वन टाइम अकाउंट काढायला लागतं. त्यानंतर जे काही ब्रेन आहेत, ब्रेनची माहिती एआय एजंट सांगतो, पण त्याला जर काही माहिती मिळाली नाही तर तो ओपन एआय मध्ये जातो. ओपन एआय मधून तो घेऊ शकतो. त्याचे नॉमिनल चार्जेस असतात. ओपन एआयचे $5. तुम्ही $5 जर तिकडे प्लेस केले तर 2 महिने 3 महिने तुम्हाला परत तिकडे पाहायची गरज नाही. इतके नॉमिनल चार्जेस असतात. $5 म्हणजे 500 ते 600 रुपये. ठीक आहे. चला, आणखी काय कोणाचे क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. आणि ज्यांचा क्लॅरिटी कॉल बुक झालेला त्यांनी जस्ट डन म्हणा. काय करायचं, चला टोकन नाही केलं तरी चालेल. जस्ट ज्यांना वाटतंय की सर तुमच्याशी बोलायचंय, त्यानंतर ऍक्शन घ्यायची, त्यांनी अपॉइंटमेंट बुकिंग करून घ्या. ठीक आहे, कारण मला फक्त क्वालिटी कस्टमर हवे. चला पुढे जाऊया. आणखीन याच्या बरोबर तुम्हाला काय मिळणार आहे ते आपण पाहूया. ओके, 1 इयरची आजची ऑफरची प्राइस काय? 17,999. आणि ज्यांना 3 महिन्याच्या प्लॅन मध्ये यायचंय, क्वार्टरली प्लॅन, तुमच्यासाठी ऑफर आहे 9,999. बट याच्यामध्ये 2 फीचर मिळत नाहीत. एआयचं सूट मिळत नाही आणि 31 प्रकारचे एआय ऑटोमेशनचे रेडीमेड मिळत नाहीत. तुम्ही तुमच्या याने करू शकता. म्हणजे बाकी सर्व जो काही ऑटोमेशन वेबचा प्लॅटफॉर्म त्याचं सर्व ऍक्सेस अनलिमिटेड मिळणार आहे. फक्त चेंजेस काय, तुम्हाला एआय सूट आणि एआयचे वर्कफ्लो इकडे आपण देत नाही 3 महिन्याच्या प्लॅन मध्ये. तुम्ही कोणत्याही प्लॅनने या, त्यानंतर अपग्रेड करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप ट्रेनिंगचे व्हिडिओ तुम्हाला मिळतात. वीकली लाईव्ह ट्रेनिंग, जिकडे आपण तुमचे डाऊट सॉल्व्ह करतो, जिकडे ऑफर कशा तयार करायच्या, फेसबुकचे ऍड रन कशी करायची, वेगवेगळ्या टॉपिकवरती तिकडे डिस्कशन होतं. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला लाईफ टाइमसाठी तिकडे मिळून जातं. बिझनेसच्या नवीन नवीन स्ट्रॅटेजी सांगितल्या जातात, तुमच्या क्वेश्चन्सला आन्सर दिले जातात, नवीन नवीन जे फीचर येतात त्याचं अपडेशन सुद्धा तुम्हाला तिकडे मिळून जात असतं. ज्यांना मंथली प्लॅन मध्ये यायचंय, तुमच्यासाठी मंथली प्लॅन आहे 6,999 मंथली प्लॅन. क्वार्टरली प्लॅन, मंथली प्लॅन आणि इयरली प्लॅन सर्व काही तुमच्या समोर आहेत. तुम्ही कोणत्याही प्लॅन येऊ शकता. हे एकदा तुम्ही इकडे आला की त्यानंतर तुमचा आणि माझा 1 to 1 1 तासाचा कॉल होतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लॅरिटी देतो की तुमच्या बिझनेसमध्ये हे कसं वापरायचं. बरोबर ना? आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक घटक आहे, तो म्हणजे स्ट्रक्चर वेने तुम्हाला तिकडे सांगितलं जातं की कशा प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता. प्लस जो आपला 10 तासाचा जो लाईव्ह ट्रेनिंग आहे त्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळून जातो. अनलिमिटेड टेम्पलेट यूज करू शकता. लाईव्ह ट्रेनिंग जे आहेत, जे आपले वीकली फ्रायडेचं सेशन असतो तिकडे आपण घेत असतो. ठीक आहे. आणखीन टॉप मध्ये जर आणखीन काय सांगायला गेलं तर याची जी प्राइस होती ती स्पेशल प्री लॉन्चची ऑफर जी होती तीच मी प्री लॉन्चची ऑफर देतोय, कारण ज्यावेळेस प्री लॉन्च झाला होता त्यावेळेस मी जी ऑफर दिली होती तीच आता तुम्हाला 18,000ची ऑफर दिलेली आहे. क्वार्टरली 9,999 आणि इयरली जर घेत असाल तर 17,999. ठीक आहे. नाव तुमच्याकडे 2 चॉईस आहेत. एक तर मल्टिपल टूल घ्यायचे, 2 लाख 2.5 लाख खर्च करायचे, किंवा एक टूल घ्यायचा, स्ट्रगल मधून बाहेर पडायचं. इथे तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग तर मिळतात, नवीन अपडेटचे फीचरचे व्हिडिओ मिळतात, प्लस मंथली ऑडिट कॉल मिळतात. मंथली ऑडिट कॉल कशासाठी? कारण इकडे ना ज्यावेळेस तुम्ही इन करता त्याच्या पुढे नेक्स्ट 3 महिने प्रत्येक महिन्याला एक मंथली ऑडिट कॉल तुमचा आणि माझा होणार आहे. कारण मला समजून घ्यायचे तुम्ही हे टूल योग्य रीती वापरत आहात का, प्रॉपर यूज करत असाल वेल अँड गुड, नसेल करत तर मी तुम्हाला माझ्या काही स्ट्रॅटेजी सांगणार, ज्या मी माझ्या 1 to 1 सेशन मध्ये सांगतो, माझ्या हाय तिकीट मध्ये सांगतो, ज्याची प्राइस 1 लाखच्या अबो आहे. पण त्याच स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इकडे प्रोव्हाइड करणार, कारण माझं एकच ध्येय आहे की जर तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी मी जर हेल्प केली ना, माझा बिझनेस ऑटोमॅटिकली हे ग्रो होणार आहे. पूर्ण सपोर्ट सिस्टीम आहे. कारण तुमचा बिझनेस ग्रो झाला तर तुम्ही माझा टूल प्रॉपरली यूज करणार, नेक्स्ट इयरला रिन्यू करणार आहे. म्हणजे विन विन सिच्युएशन आपल्या दोघांसाठी. तुमचा बिझनेस विन झाला तर माझा बिझनेस ऑटोमॅटिकली विन होणार आहे. त्यासाठी हे मंथली ऑडिट कॉल, जे मार्केटमध्ये कोणीच देत नाही. ठीक आहे. नाव चॉईस तुम्हाला करायची. चला
ज्यांचा कॉल बुक झालेला आहे त्यांनी जस्ट कमेंटमध्ये डन म्हणून सांगा. अपॉइंटमेंट बुकिंग झाली का? जर टेक्निकली जमत नसेल तर आणखीन एक अपॉर्च्युनिटी देतो आणि हे फक्त मी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये देत असतो. ज्यांना अपॉइंटमेंट बुकिंग जमत नाही कारण मी असे भरपूर सारे बिझनेस ओनर पाहिलेले आहेत की सर ऑनलाईन नाही करता येत. काय करा, जस्ट तुमचा फोन नंबर चॅटिंगमध्ये टाका आणि तुमचा टाइम टाका. आपण उद्याचा कॉल मी माझ्या टीम कडून तुमच्यासाठी बुक करून घेईल. फोन नंबर आणि उद्याचा टाइम सेट करा, ज्यामध्ये आपण 1 to 1 मध्ये बोलूया. जिकडे 30 मिनिटचा क्लॅरिटी कॉल राहील त्यामध्ये कसं करायचं, काय करायचं, कोणत्या प्लॅन मध्ये जायचं ते आपण तिकडे डिस्कस करून पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, चॉईस तुम्हाला करायची. नाव पुढे जातो. काय क्वेश्चन असते तर क्वेश्चन येऊ द्या. आस्क युअर सेल्फ, जस्ट तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. हाऊ मेनी टूल्स आर यू युजिंग टू ॲटोमेट युअर बिझनेस? तुमचा बिझनेसला ॲटोमेट करायचं आहे तर किती टूल वापरणार? मल्टिपल टूल यूज करणार का बस एका टूल पुढे, एक टूल घेऊन पुढे जाणार? चॉईस तुम्हाला करायची. आणि ज्या दोन्ही प्राइस तुमच्या समोर आहेत, इयरली प्लॅन मध्ये गेला तर 17,999 म्हणजे 18,000 आणि मंथली प्लॅन मध्ये जर गेला तर 9,000. आणि ही 17,000ची ऑफर फक्त आणि फक्त लिमिटेड टाइम साठी आज रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जर तुम्ही आले तर तुम्हाला 29,999 प्राइस लागणार आहे, जे की तुम्ही मगाशी ट्रान्झॅक्शन सुद्धा पाहिले. ठीक आहे, बुक अ 20 मिनिट क्लॅरिटी कॉल. कुणी कॉल बुक करायचं नाही ते सुद्धा एकदा पहा. जे डिसिजन मेकर नाहीयेत, घरात विचारून सांगतो, मिसेसला विचारून सांगतो, पार्टनरला विचारून सांगतो, येऊ नका इकडे डिसिजन मेकर नसाल तर. यू डोंट हॅव अ फायनान्शियल कॅपॅसिटी टू इन्व्हेस्ट अप्रॉक्स 20-30 हजार इन्व्हेस्ट करायची कॅपॅसिटी नसेल इयरली तर इकडे येऊ नका. यू डोंट, फक्त तुम्ही चेक करण्यासाठी पाहण्यासाठी येत असाल तर कॉल बुक करू नका. कारण माझी वेळ तुमची वेळ खूप महत्वाची आहे. लाईफमध्ये गेलेली वेळ कितीही पैसे टाकले तरी परत वापस येत नाही. आपल्याला एकमेकांच्या वेळेचं गांभीर्य लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, त्यांना खरंच वाटतंय माझ्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय, टूल ऑल इन वन आहे, याचा वापर केला तर मी नेक्स्ट लेवलला बिझनेस घेऊन जाऊ शकतो. काम करावं लागणार, मी तुम्हाला हातामध्ये AK-47 देणार आहे, बट तुम्ही ते घेऊन कपाटामध्ये ठेवताय का दररोज यूज करताय, दररोज शिकताय, त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे की ते तुम्ही कशा प्रकारे बिझनेसला ग्रो करणार आहे. इकडे पूर्णतः सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. इवन आपला व्हॉट्सअपचा सपोर्ट 24/7 आहे. तुम्हाला काही शंका आली, तुम्ही टूल बिल्ड करताय, ऑटोमेशन बिल्ड करताय, काही शंका आली, डायरेक्टली व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा, माझी टीम किंवा माझ्याकडून डायरेक्टली तुम्हाला तिकडे रिस्पॉन्स मिळणार आहे. आणि एव्हरी फ्रायडेचा जो सेशन असतो तिकडे आपण असेच क्वेश्चन घेतो की सर मी हे बिल्ड करत होतो, याच्यामध्ये हा इश्यू आला, किंवा हे करत असताना मला हे समजलं नाही, तर त्याचं जे काय आहे 1 to 1 क्लॅरिटी कॉल आपण एव्हरी फ्रायडेला घेत असतो. ठीक आहे, चला आता हे टूल तुमच्याकडे का असावं त्याचं एक थोडक्यात सांगतो. 2 लाख आपले वाचणार आहेत मल्टिपल टूल वरती. ट्रेनिंगचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. ऑटोमेशनचे कोर्स सुद्धा तिकडे आहेत की रेडीमेड हे कसं बिल्ड करायचं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. फनल स्टार्ट पासून एंड पर्यंत कसं तयार करायचा, वेबसाईट बनवली, लँडिंग पेज वरती कस्टमर आला, त्यानंतर CRM मध्ये गेला, त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, हे सर्व फ्लो तुम्हाला तिकडे दाखवलेलं आहे. कम्प्लीट कोर्स आहे. APIचा अप्रूव्हल आपल्याला विदिन 5 मिनिट मध्ये मिळतं, कारण वी आर सर्टिफाईड API बिझनेस पार्टनर. फेसबुकचे API बिझनेस पार्टनर असल्यामुळे जे काही डॉक्युमेंटेशनची प्रोसेस आहे ना ऑलरेडी आम्ही करून ठेवलेली, त्यामुळे तुम्हाला विदिन 5 मिनिट मध्ये तुमचा APIचा नंबर मिळून जातो. जर तुम्ही डायरेक्टली फेसबुककडे गेला तर अप्रूव्हल प्रोसेसमध्ये, डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये खूप वेळ जात असतो, जे काम आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. नाव मंथली ऑडिट कॉल राहणार आहे, कारण विन विन सिच्युएशन मध्ये आपण जातो. विकली डाऊट सॉल्विंग सेशन राहणार आहेत. ऑटोमेशन ओएसचे अपकमिंग जे काही फीचर येतात त्याचा ऍक्सेस तुम्हाला तिकडे मिळणार आहे. समजने वाले को इशारा कापी, इकडे एक वाक्य पहा, लॉग द सेम प्राइस फॉर नेक्स्ट इयर ऑल्सो. तुम्ही आज ज्या प्राइसने इन कराल ना तीच प्राइस तुमच्यासाठी नेक्स्ट इयरला सुद्धा लॉक केली जाईल. म्हणजे आता आपली ऍक्च्युअल प्राइस किती आहे, 30,000 आहे बरोबर, बट मी तुम्हाला स्पेशल प्राइस काय देतोय, 18,000. जर आज तुम्ही कॉल बुक केला, आज जर टोकन अमाऊंट फिल केली
तर तुमच्यासाठी ही 18,000ची प्राइस नेक्स्ट इयरला रिन्यूला सुद्धा राहील. तिकडे जरी 30चे 50 झाले तरी त्याचं तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्हाला हेच प्राइसने तुमचं रिन्यू होत राहील. समजणे वाले को इशारा कापी. ज्यावेळेस संधी येते ना त्यावेळेस सोनं करायचं असतं. नाव चॉईस तुम्हाला करायचे. ठीक आहे. हे झाल्यानंतर फर्स्ट 1 तासाचा 1 to 1 क्लॅरिटी कॉल माझ्याकडून तुम्हाला राहतो, जिकडे तुमच्या बिझनेसमध्ये डोमेन कसा कनेक्ट करायचा, कशा प्रकारे हे ऑटोमेशन करायचं त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड केलं जातं आणि कशा प्रकारे ऑटोमेट करू शकता याचं नॉलेज तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. आजच्या मार्केटमध्ये जर तुमच्याकडे ऑटोमेशन नसेल तर तुमचा बिझनेस स्केल होणार नाही. ते तितकंच मोठं सत्य आहे. ऑटोमेशन ओएस हा फक्त टूल नाही, हा तुमच्यासाठी ॲज अ टीम मेंबर 24/7 काम करणारा होऊ शकतो. विदाउट सॅलरी, विदाउट ब्रेक अँड विदाउट मिस्टेक. नाव तुम्हाला चॉईस करायचंय काय करायचं. ठीक आहे. चला तुमचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन घेऊया. ज्यांचं पेमेंट झालेलं किंवा ज्यांचं क्लॅरिटी कॉल बुक झालेलं जस्ट डन म्हणून सांगा. लगेच पुढे जाऊया. डन डन. चला आता शॉर्ट मध्ये मी रिकॅप घेतो. दोन्ही प्राइस तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. रिकॅप घेतो ज्याच्यामध्ये एका टूलच्या माध्यमातून तुमचं पूर्ण कस्टमरला आणायचे कसे, लीड जनरेशन हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होणार आहे. पहिला प्रॉब्लेम कस्टमरला आणायचं कसं तो सॉल्व्ह होणार आहे. आणलेल्या कस्टमरला सेग्रिगेट करायचंय. सीआरएम ची सिस्टीम तुम्हाला इकडे मिळणार. लीड ऍक्विजिशन सीआरएम, सेंट्रलाइज सीआरएम तुमचं एका ठिकाणी मॅनेज होणार आहे. आपल्याला समजणार आपल्या बिझनेसमध्ये काय होणार आहे. मला जर माझ्या बिझनेसमध्ये आज माझा लीड कोणत्या स्टेजला हे जर समजलं तर मी पुढची गणितं आखू शकतो. पुढल्या महिन्यात माझा रेव्हेन्यू काय असू शकतो हेच जर आपल्याला समजलं तर प्रॉपरली आपला पूर्ण प्लॅन बनवू शकतो आपण. वेबसाईटद्वारे ट्रॅफिक आणू शकतो, लँडिंग पेजद्वारे ट्रॅफिक आणू शकतो, शॉपद्वारे ट्रॅफिक आणू शकतो. त्या सर्वांना एका ठिकाणी सेग्रिगेट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सीआरएम मध्ये आपण सेंट्रलाइज सीआरएम झालं. त्यानंतर कस्टमरला वेगवेगळ्या माध्यमातून ऑटोमेशन थ्रू, टू डू लिस्ट थ्रू आपल्या कस्टमरला सुद्धा पाठवू शकतो, आपल्या एम्प्लॉयर सुद्धा पाठवू शकतो. व्हिडिओ थ्रू एसओपी बनवून आपल्या ट्रेनिंगचे मॉडेल आपण आपल्या एम्प्लॉयर देऊ शकतो, आपल्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतो, जे स्टुडंटला सुद्धा देऊ शकतो. फायनान्सचा पूर्ण ऑटोमेशन आपण इकडे करू शकतो. इन्व्हॉइसिंग असेल, कोटेशन असेल, रिमाइंडर असतील, प्रॉफिट लॉस असेल, रिपोर्टिंग असेल, सर्व काही एका पेजमध्ये. मल्टिपल टूल घ्यायची गरज नाही. बरोबर ना. ठीक आहे. नाव हे सर्व तुम्हाला या ऑटोमेशन ओएस मध्ये एका ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्हाला काय करायचं, एकच कॉल टू ऍक्शन घ्यायची. जे सिरियस आहेत त्यांनीच घ्यायची. जस्ट 1000चं टोकन अमाऊंट फिल करायचे. उद्या माझ्या बरोबरचा क्लॅरिटी कॉल बुक करायचा आहे. क्लॅरिटी कॉल मध्ये आपण डीप मध्ये चर्चा करूया की कशा प्रकारे तुमच्या बिझनेसला हे हेल्प करू शकतो. त्यानंतर ऍक्शन घेतली तरी चालेल. तिकडे वाटलं नाही करायचं तर तुम्हाला हे 1000 टोकन अमाऊंट रिफंड केली जाईल. ठीक आहे. चलो जे आपण पाहिलं ना, आपण जे गोंधळलेलं होतं ना त्या स्थितीतून बाहेर निघायचे ना, तर हा एक पर्याय आहे तुमच्यासाठी. हे एक सोल्युशन आहे. जसं चाललंय तसंच जर चालू ठेवायचं असेल तर काहीच करायची गरज नाही. पण या सिच्युएशन मधून जर बाहेर निघायचंय गोंधळलेल्या स्थितीतून तर ऑटोमेशन ओएस हा तुमच्यासाठी पर्याय ठरू शकतो. ठीक आहे. आता हे टूल तुमच्याकडे का असलं पाहिजे त्याचे काही लॉजिक सांगतो का असलं पाहिजे. कारण हे प्रूव्हन टूल आहे. मी यूज करतोय, माझे एम्प्लॉई माझे क्लायंट यूज करतात, रिझल्ट त्यांना आहे. ठीक आहे. त्याचा रिझल्ट सुद्धा मी पुढे दाखवेन. एक आहे मी काढलेलं आहे. लीड कॉस्ट इज गोइंग अप एव्हरी मंथ. आपण आता फेसबुकची ऍड रन करतोय. आज एक फेसबुकची ऍड आणण्यासाठी आपल्याला 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये मोजावे लागतात. पण इन फ्युचरमध्ये ते राहील का, गॅरंटी नाही. एक लीड आणण्यासाठी मे बी 5,000 सुद्धा मोजावे लागतील इन फ्युचरमध्ये. कारण फेसबुक भरपूर सारे चेंजेस आणतोय. दररोज काही ना काहीतरी अपडेट येते. पण त्यावेळेस मग आपण सस्टेनेबल राहू शकू का. जर माझ्याकडे ऑलरेडी डाटा असेल तर मी त्या डेटाला नर्चर करून माझं प्रोडक्ट सेल करू शकतो. की त्याची अपॉर्च्युनिटी तुम्हाला इकडे दाखवतो. की सपोज तुमच्याकडे 10,000 20,000चा डेटा आहे.
तर तुम्हाला डायरेक्टली इकडून ऑटोमेशन करता येतं. तुम्ही काय करू शकता? ओके, जस्ट इकडे जाऊया क्रोम मध्ये. ओ सॉरी, कोणतं क्रोम ओपन होते? ऑटोमेशन वेबचं क्रोम ओपन करून दाखवतो. इकडे ना काय केलेलं आहे की जर तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी डेटा असेल काही कस्टमरचा, तर त्याला सुद्धा तुम्ही इकडे इम्पोर्ट करू शकता. जे की सॉरी, कोणतं ऑटोमेशन? एक मिनिट हा. ओके, याच्यामध्ये गेला ऑटोमेशन मध्ये, मॅनेजमेंट मध्ये, तर तुम्हाला इकडे एक चान्स मिळतो. तुमचे जे काही लीड आहे, जे काही कस्टमर आहेत, त्याचा डेटा इम्पोर्ट करू शकता किंवा एक्सपोर्ट सुद्धा करू शकता. हे पहा, इम्पोर्ट करू शकता. ऑलरेडी सपोज माझ्याकडे 10,000 लोकांचा डेटा आहे, डायरेक्टली डेटा तुम्ही इकडे इम्पोर्ट करा, इथून पुढचं ऑटोमेशन करू शकता. हे फीचर मिळणार आहे, कारण फक्त फेसबुक वरती डिपेंड राहून चालणार नाही. आहे त्या कस्टमरचं काय, माझ्याकडे 10,000चा डेटा आहे, माझ्याकडे 20,000 डेटा आहे, काय करायचं त्याला नर्चर करायचं ना, इथून पुढचं ऑटोमेशन आपण इथे चालवू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया, परत प्रेझेंटेशन कडे येतो. युअर एंटायर बिझनेस रन फ्रॉम वन टूल. पूर्ण बिझनेस एका टूल वरती मॅनेज होतो. 2 लाख आपण सेव्ह करू शकतो. मल्टिपल टूल वापरायला गेले तर मार्केटमध्ये मल्टिपल टूल आहे, जे मी तुम्हाला दाखवले. मल्टिपल टूलची कॉस्टिंग सुद्धा दाखवली, 2.5 लाखापर्यंत जाते. आणि त्याचं वेगवेगळ्याचं सबस्क्रिप्शन मॅनेज करायचं, ते झंझटमध्ये पडायचं नाही. एका टूलमध्ये सर्व काही करू शकता. यू सेव्ह टाइम अँड फोकस. कारण काय होतं, टेक्निकल बाबतीत जर जास्त गेलो तर काय होतं, आपला टाइम वेस्ट तिकडे होतो, जी की कधीही भरून न निघणारी आपली संपत्ती आहे. एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. आपल्याला आपला वेळ वाचवायचा आहे, तर आपण ते वेळ वाचवून आपला कामावरती फोकस ठेवू शकतो, बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती ग्रोथ वरती घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. ऑटोमेशन रिड्यूस मॅन्युअल वर्क. ऑटोमेशन काय काम करतं, जे मॅन्युअल वर्क आहे ते रिड्यूस करण्याचं काम करतं. त्यानंतर यू नीड ऑल मेजर टूल्स इन वन प्लेस. सर्व काही टूल एका ठिकाणी, ऑल इन वन टूल आहे. आणि आता जे काही मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ते सर्व अनलिमिटेड देतो. इन फ्युचर मध्ये मी ते अनलिमिटेड देऊ शकणार नाही, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने होस्टिंग, स्टोरेज, वर्क फ्लो आणि ऑटोमेशन याला लिमिटेशन येईल इन फ्युचर मध्ये. बट यू आर लकी पर्सन, कारण एका आपण स्टेजवरती आपण आलेलो आहोत. ठीक आहे, चॉईस तुम्हाला करायची. ठीक आहे, चलो. एक रिअल डाटा. माझे एक क्लायंट आहेत, ते काय करतात, त्यांचा एक 5,000 किमतीचा कोर्स आहे, ते कोर्स सेल करतात. त्यांचं 50,000चं बजेट राहतं. जस्ट मी इकडे तुम्हाला दाखवतो. 50,000चं बजेट राहतं. 50 रुपये लीड कॉस्टने त्यांचे 1,000 लीड येतात. शो ऑफ रेशो 20% पण देतो, म्हणजे 1,000 लीड पर्यंत सर्व काही सेम. बट विदाउट ऑटोमेशनने काय होतं आणि विथ ऑटोमेशनने काय होतं, हा रिअल डेटा आहे त्यांचा. आता मी नाव सांगत नाही, कारण आपल्याला सिक्युरिटी पर्पज आपण क्लायंटचे नाव नाही सांगू शकत. विदाउट ऑटोमेशन काय होतं, तर 20% शो ऑफ रेशो यायचा. विथ ऑटोमेशन झाल्यानंतर 35%चा शो ऑफ रेशो यायला लागला. त्यांच्या वर्कशॉपला, वेबिनारला 200 लोक अगोदर अटेंड करायचे, आता 350 लोक अटेंड करायला लागले. 5%चं कन्व्हर्जन अगोदर यायचं, कारण कमी लोक त्यांचं प्रोडक्ट सर्व्हिस पाहिजे. आता 10%चं कन्व्हर्जन यायला लागलं. अगोदर जो 10 सेल येत होता, आता तो 35 वरती गेला. म्हणजे अगोदर काय व्हायचं ना, नफा ना तोटा या तत्वावरती त्यांचं काम चालायचं. 50,000 ते फेसबुकला द्यायचे, रिव्ह्यूने 50,000च यायचा, ना नफा ना तोटा. बट आता काय होतंय, विथ ऑटोमेशनने 50,000 ते फेसबुक वरती लावतात, 175 रिव्ह्यू जनरेट करतात, त्याच्यातले 50 मायनस केले तर निव्वळ प्रॉफिट 125 त्यांचं निव्वळ होते. का शक्य झालं, तर फक्त आणि फक्त ऑटोमेशनने. चॉईस तुम्हाला करायची. आपल्याला बिझनेसला स्ट्रगल मध्ये घेऊन जायचंय का नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय, चॉईस तुम्हाला करायची. मी तुमच्या समोर अपॉर्च्युनिटी ठेवलेली. ठीक आहे, आणि ही सर्वांसाठी नाही अपॉर्च्युनिटी. जे फक्त क्वालिटी कस्टमर आहेत, ज्यांना खरंच वाटतंय करायचंय, त्यांनीच इकडे इन करा. नाहीतर नाही आले तरी चालेल, कारण मला टाइमपास करणारे किंवा आपल्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्यासाठी काम न करणारे नकोय. कारण आपल्याला इकडे काम सुद्धा करावं लागणार आहे. फक्त टूल नाही वापरायचे, आपल्याला स्ट्रॅटेजी बिल्ड करायचे. तिकडे तुम्हाला माझा सपोर्ट मिळणार आहे, त्याच्यावरती काम करायचे, बिल्ड करायचे, तरच बिझनेस ग्रो होणार आहे. कारण ही आपण
ऑटोमेशनची इकोसिस्टीम बनवतोय, नॉट अ जोक. हे करण्यासाठी आपल्याला आपले एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. आयतं काही मिळणार नाहीत. हा, आयतं घेण्यासाठी माझी दुसरी सिस्टीम आहे, डन फॉर यू, डन विथ यू. त्याच्या प्राइजिंग वेगवेगळ्या आहेत. त्या मी ज्यांना खरंच डन फॉर यू पाहिजे किंवा डन विथ यू पाहिजे, तुम्ही माझ्यासाठी पर्सनली माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज पाठवा. मी तुम्हाला त्याची प्राइसिंग तिकडे सांगेल. डन फॉर यू आणि डन विथ यू सर्व्हिस सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. ज्यांना काहीच करायचं नाही, सर्व काही तुम्ही करून द्या, अशी सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय आपण. ठीक आहे, पण त्याच्या कॉस्टिंग वेगवेगळ्या राहतात. त्याच्यामध्ये हे टूल मी फ्री ऑफ कॉस्ट देतो. ठीक आहे, चला ते जाणून घ्यायचे असतील तर माझा हा एक नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, ज्यांना डन विथ यू सर्व्हिस किंवा डन फॉर यू सर्व्हिस बद्दलची माहिती पाहिजे, या नंबरवर. ठीक आहे, चला काय तुमचे क्वेश्चन असतील तर क्वेश्चन घेऊया. जर क्वेश्चन नसतील तर मग आपण थांबूयात. ओके, जस्ट मी आता एक चेक करतो. ओके, कल्याण सर, गजानन सर, अजित सर, भूषण सर, काय तुमचे बिझनेस आहेत? जस्ट कमेंट मध्ये येऊ द्या, तुमचे बिझनेस काय आहेत? कसं वाटलं टूल? आहे कामाचं? ऑल इन वन? ओके, एकच मिनिट हा, तुमचे क्वेश्चन येऊ द्या, तोपर्यंत मी एकदा कॅलेंडर बुकिंग चेक करतो. ज्यांचं कॅलेंडर बुकिंग झालेलं आहे त्यांचं हार्टली वेलकम. ओके, महबूब सरांचं कॅलेंडर बुकिंग झालेलं आहे उद्याचं. ठीक आहे, तुमचं वेलकम. आपण तिकडे 1 to 1 मध्ये डिस्कस करूया. ओके, आणखीन 2-3 कॅलेंडर बुकिंग दिसतात. चला, ज्यांचे कॅलेंडर बुकिंग झाले तुमचं वेलकम. आपण 1 to 1 मध्ये पूर्ण बिझनेसला डिकोड करूया, कशा प्रकारे करायचं, काय करायचं, तिकडे आपल्याला पाहता येईल. ठीक आहे, चला, कसं वाटलं वर्कशॉप? ओके, सोलर एनर्जी, कल्याण सरचा सोलर एनर्जीचा बिझनेस आहे. सर आता काय करताय डिजिटल मार्केटिंगसाठी? जस्ट कल्याण सर काय करा, एक्सलंट एक्सलंट, ग्रेट ग्रेट, नो प्रॉब्लेम. जस्ट काम करा, क्लॅरिटी कॉल बुक करून घ्या. आपण उद्या 1 to 1 मध्ये डीप मध्ये बोलूया. तुमच्या सोलरच्या बिझनेसला कसं पुढे घेऊन जायचं ना, आपण तिकडे डीप मध्ये बोलूया. तिकडे मग ठरवूया पुढे ऑटोमेशन कसं वापरायचं, काय वापरायचं, कोणत्या प्लॅन मध्ये यायचं. कल्याण सर, जस्ट क्लॅरिटी कॉल बुक करून घ्या. भूषण सर, तुमचा काय बिझनेस आहे? क्लॅरिटी कॉल बुक झाल्यानंतर जस्ट डन म्हणून सांगा. कल्याण सर, ओके, ग्रेट ग्रेट. कोणताही टाइम सेट करा, मी तिकडे ऑनलाईन राहील. आपण तिकडे डीप मध्ये बोलूया कशा प्रकारे पुढे घेऊन जाता येईल. ओके, चलो. भूषण सर, आज 9:30 वाजेपर्यंतच ही ऑफर आहे. 9:30च्या पर्यंत जर तुम्ही क्लॅरिटी कॉल बुक केले तर सेम तुमच्यासाठी ही प्राइस राहणार आहे 17,999 ची. बट 9:30च्या नंतर जर तुम्ही कॉल बुक केला किंवा नंतर मला कॉल केला तर तुमच्यासाठी 2999 ची ऑफर राहणार आहे. 29,999 म्हणजे 30,000ची. ठीक आहे, चॉईस तुम्हाला करायची. मी तुम्हाला परत एकदा स्कॅनरची लिंक एकदा समोर दाखवतो आणि त्यानंतर मग आपण थांबूयात. जस्ट काय करायचं, फोटो काढून ठेवा. थोड्या वेळानंतर जरी पेमेंट केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, याचा फक्त स्नॅपशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे, आणि ज्यांचा कॉल बुक होईल त्यांच्याबरोबर उद्या आपण 1 to 1 मध्ये डिस्कस करूया. ओके, डन 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 डन. चला, शेवटपर्यंत थांबला, वर्कशॉप ऐकून घेतला, टूलची माहिती ऐकली, ऑटोमेशन ओएसच्या, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे, गुड नाईट. भेटूया 1 to 1 कॉलमध्ये उद्या, जिकडे आपण आपल्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाण्यासाठी सुरुवात करणार आहोत, कारण सुरुवात करणं गरजेचं असतं. चलो, हॅव अ ग्रेट डे, गुड नाईट, बाय बाय. भेटूया उद्या, बाय 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 बाय. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. चलो, बाय बाय.